राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मतपरमांस स्वामी जीवनमुक्त महाराज की जय. समर्थ सद्गुरु गोपाळ काका महाराज की जय. सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरञ्जस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्सन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो परमकल्याणं नमो परममङ्गलं वसुदेवाय शान्ताय यदुनां पतये नमः. नमो श्री सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशं आनंदी वल्लभं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. एकादशी निमित्तच आपल्या या प्रवचन शृंखलेतलं पुढचं प्रवचन. प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा श्रोत्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि प्रवचनाला सुरुवात करतो. आजचं एकादशीचं, खरं तर मागच्या वेळेला आपण एकादशीचं महात्म्य बघितलं होता आणि एकादशी विषयी आपण बोललो होतो. आषाढी एकादशी निमित्त एकादशीचं ठेवलं होतं. आषाढीची शुद्ध पक्षातली आणि आजची जी एकादशी आहे ती पण आषाढातली पण वद्य पक्षातली. या एकादशीला कामिका एकादशी असं म्हणतात. ते प्रत्येक एकादशीचं महत्व वेगळं आहे. प्रत्येक एकादशीचं पुण्य वेगळं आहे. प्रत्येक एकादशीचं व्रत वेगळं आहे. अशी व्हरायटी आहे. म्हणजे प्रत्येक एकादशीमध्ये महत्व वेगवेगळं आहे आणि प्रत्येक राजाने किंवा कोणीतरी ही एकादशी केली आहे त्याचं त्याला फळ मिळालंय. त्याच्यानंतर ह्या एकादशीला नाव पडलेलं आहे. फळ म्हणजे या एकादशीचं नुसतं स्मरण केलं, आजची कामिका एकादशीचं नुसतं स्मरण केलं तरी वाजपेयी यज्ञाचं फळ मिळतं. जे यज्ञ केल्याचं फळ मिळतं. वाजपेयी यज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ आहे आणि त्या यज्ञाचं फळ म्हणजे पुण्य मिळतं आपल्याला. जे नुसतं स्मरण केलं ह्या एकादशीचं तरी. या आषाढातल्या एकादशी तशा विशेष एकादशी आहेत, कारण आषाढात पंढरपूरची यात्रा असते, पंढरपूरची वारी असते, म्हणून आषाढातल्या एकादशीला जास्त महत्व असतं. खरं तर एकादशी हा उपवास आहे. एकादशी हा उपवास करून परमार्थाला कसं काय तो उपयोगाला होतो असा प्रश्न येतो एक मनामध्ये. म्हणजे इथे तर सांगितलं का भक्ती करायला पाहिजे, भक्तीनेच परमेश्वराची प्राप्ती होईल. कलियुगामध्ये परमेश्वराची भक्ती किंवा भगवंताचं नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. तर भक्ती करून प्राप्ती होईल असं सगळ्या ग्रंथामध्ये किंवा सगळीकडे सांगितलेलं आहे. पण एकादशी करून कसं होईल? मग जर भक्ती करून जर प्राप्ती होत नसेल तर एकादशी करून कसं होईल हा प्रश्न मनामध्ये शंका येते. आणि मलाही शंका म्हणलं म्हणजे एकादशीचं व्रत करून आपल्याला तर भगवत प्राप्ती करायची आहे, आपल्याला माया करायची, म्हणजे संपूर्ण दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. म्हणजे त्याला तसं दुसरं नाव आहे, माया निवृत्ती आणि भगवत प्राप्ती. त्याला दुसरं म्हणतात का दुःखाची, संपूर्ण दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती, म्हणजे परम सुखाची प्राप्ती. त्यालाच माया निवृत्ती आणि भगवत प्राप्ती असं म्हटलंय. भगवत प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती, आणि माया निवृत्ती म्हणजे दुःखाची निवृत्ती. माया म्हणजे संसार, संसार हा दुःखाने भरलेला आहे. तर ह्या संसाराची निवृत्ती, संसारातल्या दुःखाची निवृत्ती आणि भगवंताची प्राप्ती,
तर याच्यासाठी मार्ग संतांनी सांगितलाय. आता मागे आपण म्हटल्याप्रमाणे 4 मार्ग सांगितले होते. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग. तर या 4 मार्गाने प्राप्ती करता येते. मग एकादशी व्रत कुठे आलं? जे ह्या भक्ती कलियुगामध्ये प्रत्येक युगामध्ये वेगवेगळा मार्ग सांगितलाय. त्या कलियुगामध्ये भक्तीला श्रेष्ठत्व दिलंय. भक्तीनेच भगवंताची प्राप्ती होईल असं म्हटलंय. कलो तू केशवा भक्ती ब्रह्मसायुज्य कारिणी असं म्हटलंय. कलियुगामध्ये ब्रह्मसायुज्य म्हणजे सायुज्य मुक्ती देणारी आणि ब्रह्माची ओळख करून देणारी ही कलो तू केवला भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती हिनेच ते प्राप्त होईल. भक्तीनेच प्राप्त होईल. इतर व्रताने किंवा इतर साधनाने ती प्राप्ती होणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. किंवा वेदांतामध्ये सांगितलंय, नास्ते म्हणजे कलो नास्तेव 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 गती अन्यथा. म्हणजे हरे नाम हरे नाम केवलम कलो नास्तेव नास्तेव गती अन्यथा. जे कलियुगामध्ये हरीच्या नामाशिवाय हरिनामाशिवाय गती मिळणार नाही, ऊर्ध्वगती मिळणार नाही, म्हणजेच मोक्ष मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं वेदांतामध्ये. पण मग जर हरीच्या नामामध्ये नामाशिवाय मिळणार नसेल तर एकादशी व्रताने कशी प्राप्ती होईल हा प्रश्न येतो. जे ह्या प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न आहे. तर ह्या एकादशी व्रताचं महत्व आपण मागच्या वेळेला सांगितलं. आणि एकादशीच्या व्रताचं आता मी फळ सांगितलं का यज्ञाचं फळ मिळतं, किंवा दुसरी फळ सांगितली आहेत का एकादशीच्या आजच्या दिवशी, या दिवशी जो कोणी देवासमोर देवालयात किंवा मंदिरात दिवा लावेल त्याच्या पुण्यात त्याला एवढं पुण्य घडेल का चित्रगुप्ताला त्या पुण्याची मोजमाप करता येणार नाही, एवढं पुण्य त्याला लाभेल असं म्हटलंय आज. आणि या एकादशीच्या दिवशी ज्याचा दिवा भगवंता पुढे जळतो त्याचे पितर सुद्धा स्वर्गात अमृतपान करतील एवढं फळ या एकादशीचं दिलंय. म्हणजे एवढं फळ दिलंय. बघा या सर्व फळामध्ये पितर अमृतपान करतील किंवा त्याला चित्रगुप्ताला त्याच्या पुण्याची गणना करणारे. मग फळ काय दिलंय ते लक्षात घ्या. फळ काय त्याचं आहे? यज्ञाचं फळ मिळेल, किंवा चित्रगुप्ताला पुण्याची गणना करता येणार नाही, किंवा आपल्या पितरांना अमृतमान करायला मिळेल स्वर्गामध्ये. ही फळं आहेत. म्हणजे ह्या फळाने आपल्याला भगवत प्राप्ती होणार नाही, लक्षात घ्या. भगवत प्राप्ती या फळामध्ये म्हटलं नाही. त्यांनी म्हटले पुण्यसंचय होईल. हे व्रत केल्यानंतर पुण्यसंचय होईल. एवढं पुण्यसंचय होईल का चित्रगुप्ताला त्या पुण्याची गणना करता येणार. एवढं पुण्य होईल का पितरांना पुण्य आहे. पण परमार्थामध्ये पुण्य पण घातक आहे, लक्षात घ्या. पुण्य जरी कमवलं ना तरी ते धोकादायक आहे. पुण्य पण आपल्याला याच्यातनं मुक्त करणार नाही. पुण्य जर मिळवलं आपण, अपार पुण्य मिळालं, अनंत पुण्य मिळालं तर काय होणार? त्या पुण्याने आपल्याला स्वर्गामध्ये जन्म मिळेल, स्वर्ग प्राप्ती होईल. अजून काय होणार नाही पुण्याने. पण गीतेमध्ये असं सांगितले, ते तुम भुक्त्वा क्षिणे पुण्य ते तुम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मृत्यूलोकम विशंती. क्षीणे पुण्य मृत्यूलोकम विशंती असं म्हटलंय. म्हणजे पुण्याचा क्षीण झाला का परत मृत्यू लोकांमध्ये किडा मुंगी कुत्र मांजर डुकराचा जन्म घ्यायला लागेल. म्हणजे जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गवास मिळेल, स्वर्गातली सगळे सुख मिळतील. स्वर्गातली सुख म्हणजे स्वर्गात अत्यंत सुख आहेत. स्वर्गामध्ये कुठलं काही करावं लागत नाही का तिथे इच्छा केल्यानंतर सगळ्याची प्राप्ती होते, सगळ्या सुखाची प्राप्ती होते. तिथे सगळी 14 रत्न आहेत. मी मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे कल्पवृक्ष आहे, अमृत आहे, चिंतामणी आहे, काय अजून चंद्रकांत मणी आहे, उच्चश्रवा घोडा आहे, ऐरावत आहे. ही सगळी 14 रत्नाची सगळी स्वर्गामध्ये. जिथे कल्पवृक्ष आहे, चिंतामणी आहे, तिथं विचारकार करावा लागतो. म्हणजे तिथे काय विचार करायची गरजच नाही, त्याची प्राप्ती होणारच. म्हणजे तुम्हाला इच्छा करत सगळं मिळेल. कल्पवृक्षाखाली इच्छा करायची का सगळं मिळेल. पण ही सगळी जी सुख आहेत ही सगळी सुख ऐहिक सुख आहेत. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांना कष्ट करावे लागत नाही, इच्छा करा सगळं मिळतं. म्हणजे स्वर्गातले भोग, त्याला आपण म्हणतो स्वर्गातले भोग. म्हणजे स्वर्गातले भोग काय? ऐश्वर्य आहे सगळं. स्वर्गामध्ये सगळं ऐश्वर्य आहे, पण मुक्ती नाही आहे. पण तिथे मुक्ती नाही. म्हणून ह्या एकादशीचे जे सगळं फळ दिलंय ते बघा, सगळ्या फळामध्ये पुण्यप्राप्ती होईल असं म्हटलंय. पुण्य मिळेल. पण पुण्य मिळालं तर पुण्य सुद्धा भोगण्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो.
पुण्य भोगण्यासाठी, पाप असू दे पुण्य असू दे, जन्म घेणं लागे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेवोनी हानी केली असं म्हटलंय. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, म्हणजे पाप करून पण जन्माला येतो आणि पुण्य करून पण जन्माला यावं लागतं. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेयी येऊनी हानी केली. काय म्हणतात ते, नरदेयी येऊनी हानी केली, म्हणजे आपल्याला नरदेह प्राप्त झालाय, ती हानी झाली आहे. हे असं कसं आपण म्हणाल, नरदेह तर अमोल आहे, नरदेहाने मुक्ती मिळवता येते, मग हानी काय केली? हानी अशी केली की आपण नरदेहाला येऊन आपण जे करायला पाहिजे ते केलं नाही ना, त्याच्यामुळे हानी झाली. भगवंतानी नरदेह मुक्तीचं द्वार म्हटलंय, याला नरदेहाला मुक्तीचं द्वार म्हटलंय. म्हणजे देवानी मोक्ष मिळावं म्हणून हा नरदेह दिलाय, हे मोक्षाचं द्वार दिलंय. पण या नरदेहामध्ये साधना करा आणि मुक्ती मिळवा, म्हणजे परत जन्म घ्यायला लागणार नाही. मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे परत जन्म घ्यायला लागत नाही, परत देह धारण करावा लागत नाही. देह धारण याच्यासाठी करावं लागतं कारण आपण पाप पुण्य केलेलं आहे. पाप पुण्य म्हणजे संचित, आपलं जे पाठी साठवलेलं जे पाप पुण्य आहे, हे आपलं शिल्लक आहे म्हणून नरदेह प्राप्त किंवा हा देह प्राप्त करावा लागतो. हाच देह असा नाही, कुठल्याही कुत्र्या मांजराचा, मुंगीचा, किडा मुंग्याचा, सगळ्यांचा कोणाचा जो देह धारण करावा लागतो, तर केवळ त्याला कारण काय, तर आपलं पाप पुण्य, आपली कर्म. ही कर्मच कारण आहेत जन्म घ्यायला. तर ही कर्म आपण देहाला आल्यानंतर कर्म तर करावीच लागतात ना. म्हणून ते म्हणतात हानी केली, नरदेह येऊन हानी केली. कारण देह आहे आणि कर्म नाही असं होऊ शकत नाही. देह धारण केल्यानंतर कर्म नाही असं कधी शक्यच नाहीये. जे एकदा का देह धारण केलात का कर्म हे करावंच लागतं. कुठलाही कुठलाही देह धारण केल्यानंतर कर्म हे करावंच लागतं. गीतेमध्ये असं सांगितलंय का, न कपी क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत, न अपि क्षणमपि जातु, एक क्षणभर सुद्धा नरदेह किंवा कुठलाही देह धारण केल्यानंतर एक क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय जात नाही आपण. प्रत्येक क्षणाक्षणाला कर्म करत असतो आणि मग ही कर्म करून आपली परत संचित किंवा पाप पुण्य वाढतं आणि परत जन्म घ्यावा लागतो. हे जन्म मरणाचं चक्र असं चाललंय. पण आपल्या मनुष्य देहाचा उद्देश आहे का आपल्याला ह्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटका मिळावी, हा मेन उद्देश आहे, हा मुख्य उद्देश आहे. आणि किंवा भगवंतानी देताना नरदेह देताना या उद्देशाने दिलाय. देवे दिला देह भजना कोमटा, तया झाला पाटा बाधिकेचा. देवाने हा नरदेह भजनासाठी दिलाय, भगवंताचे भजन करता यावं म्हणून. मागे मी आता कुठल्या तरी प्रवचनामध्ये सांगितलंय का ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं का माझी या सृष्टीमध्ये माझी भक्ती करेल असा कोणी प्राणी नाही, म्हणून सगळं सकळ जन्माच्या शेवटी मनुष्य देह लागे पिटी, म्हणून सगळं जन्मांच्या शेवटी या नरदेहाची उत्पत्ती ब्रह्मदेवानी केली. अपेक्षा ही का माझी भक्ती त्यांनी करावी, या अपेक्षेने या नरदेहाची प्राप्ती केली. किंवा नाथ महाराज म्हणतात, दिली इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडीसे नारायण, सांडी जीवपण भवरोग. म्हणजे हा भव नामाचा झालेला आपला रोग आहे, हा सांडी भवरोग, याचा आपण विसर पडून आपण भगवंताची त्याने तेनेशी जोडीशी नारायण, भगवंताशी नातं जोडावं, या उद्देशाने हा नरदेह भगवंताने दिलेला आहे आपल्याला. म्हणून हा नरदेह दिल्यानंतर भगवंताची अपेक्षा आहे का भगवंताच्या भक्तीमध्ये लावा त्याला. मग भगवंताच्या भक्तीमध्ये लावल्यानंतर जे काय पुण्य होईल ते भगवंताच्या जाईल का भगवंतालाच मिळेल, किंबहुना पुण्य मिळूच नये. जरी भक्ती केली तरी पुण्याची अपेक्षा करू नये. म्हणून भक्ती कशी असावी तर निष्काम. निष्काम म्हणजे निरपेक्ष, कुठलीही अपेक्षा न ठेवता भक्ती करताना सुद्धा मनामध्ये कसलीही अपेक्षा न ठेवताना भगवंताची भक्ती जर केली तर ती आपल्या फळाला येते किंवा ती आपल्याला कामाला येते, मोक्षासाठी कामाला येते. सकाम भक्ती केली तर ती कामाला येत नाही. सकाम भक्ती ही संसार चांगला चालण्यासाठी कामाला येते. सकाम म्हणजे कामना करून, इच्छा करून भक्ती केल्यानंतर त्या भक्तीच्या पाठीमागे कामना असेल, इच्छा असेल तर त्याला सकाम भक्ती अशी म्हणते. तर ही सकाम भक्ती जेव्हा आपण करतो तेव्हा ती फुकट जात नाही. देवाची भक्ती कशीही करा पण ती फुकट जात नाही. कोणत्याही रागाने करा, द्वेषाने करा, गुस्स्याने करा, अजून कसंही करा, कशाही प्रकारे केली तरी पण जसं परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला, कशाही प्रकारे करू दे,
लोखंड म्हणजे परिसराला तोडण्यासाठी लोखंडीचा घाव, लोखंडीच्या कुऱ्हाडीचा त्याच्यावर घाव घातला तरी ते सोनच करणार. त्याचं परीस त्याचं त्या कुऱ्हाडीचं सोनच करेल. तसं देवाचं नाव कुठल्याही मिशानी, कुठल्याही उद्देशाने घेतलं तरी ते त्याचं फळ देणार. जसं अग्नीवर नकळत सुद्धा पाय पडला, नकळत भगवंत फळ देणार. पण ते फळ काय देणार? फळ जे तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ते मिळेल. भगवंताची भक्ती केल्यानंतर तुम्हाला जर असं इच्छा केलीत का देवा माझ्या मुलांना सुखी ठेवतो, सुखी राहतील, देवा माझा संसार सुखाचा तर सुखाचा होईल, पण तुम्हाला मोक्ष नाही मिळणार. ती मोक्षाला कामाला नाही येणार. सकाम भक्ती ही मोक्षाला कामाला येत नाही. सकाम भक्ती ही मोक्ष मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी, जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर येण्यासाठी कामाला येत नाही. तर आम्हाला याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ती निष्काम भक्ती करायला पाहिजे. निष्काम भक्ती जेव्हा करू तेव्हा आपल्याला निष्काम याचा अर्थ कामनाच नाही. कामना नाही म्हणजे गीतेमध्ये 3 कर्म सांगितलेत. तर कर्म, अकर्म आणि निष्कर्म असं सांगितलंय. ते निष्कर्म म्हणजे कर्म पण नाही आणि अकर्म पण नाही. जे अकर्म म्हणजे वाईट कर्म, वाईट कर्म आणि कर्म आणि निष्कर्म, निष्कर्म योग. निष्कर्म योग म्हणजे काहीच करायचं नाही. असं कसं होईल काहीच करायचं नाही? काहीच न करणं असं कसं होईल? असं आहे, शक्य आहे. अर्जुनाला सांगितलं ना, अर्जुनाला काय सांगितलं शेवटी 18व्या अध्यायामध्ये, तेव्हा जो अर्जुन जेव्हा देवाला शरण गेला, देवावर सगळं सोपवलं, अज्ञा तुझी वाचून अर्जुनाने, आता तू सांगशील ते देवा, तू सांगशील ते मी ऐकेन. तेव्हा देवाने सांगितलं तर काही करू नकोस. सर्व धर्म परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम ता सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्म परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर. सगळ्याचा, तुमचा मनुष्य धर्माचा पण त्याग कर. म्हणजे मनुष्य धर्माने तुला जी कर्म करायला लागतात त्याचाही त्याग कर. जे तू ज्या वर्णाचा, आश्रमाचा, सगळ्याचा आहे त्याचाही त्याग कर. अरे देवानी तर सांगितलं का तुला क्षत्रिय आहेस, तुला युद्ध करायला पाहिजे. आणि परत म्हणतात सगळं धर्म सर्व परित्यज्य, सर्व धर्म परित्यज्य माम एकम शरणम व्रज. म्हणजे असं कसं? मग तो युद्ध कसा करेल? सगळ्याचा त्याग केला तर युद्ध कसं करेल? तर भगवंतानी सांगितलं का मय्येव मन आदसो मयी बुद्धी निवेश, निवेशशी मय्येव अथा उद्धम न संशया. मय्येव मन आदसो, मन आणि बुद्धी तू माझ्याशी अर्पण कर. मला दे, मला दे म्हणजे मला अर्पण कर. म्हणजे माझ्यावर सगळं सोड, देवाने सांगितलं. मग युद्ध कर. मय्येव मदान तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. म्हणजे देवाने सांगितलं का तू सतत माझी आठवण कर, मला अर्पण कर, माझी आठवण कर, मग युद्ध कर. मग ते निष्कर्म होईल. मला मनामध्ये ठेवून जर तू युद्ध केलंस तर तुला त्या युद्ध जे करतोस किंवा किती लोकांना मारतोस त्याचं पाप पुण्य लागणार नाही. म्हणजे आपण सुद्धा कर्म करताना जर भगवंताचं स्मरण करून कर्म केलं तर त्याचं पाप पुण्य लागत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं जन्म घेणे लागे किंवा पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. नरदेही येऊनी हानी केली. तर नरदेही येऊनी हानी काय केली? तर नरदेहाला आल्यानंतर आपण कर्म करतो आणि त्या कर्माचं पाप पुण्य होतं आणि पाप पुण्य झाल्यानंतर परत जन्म घ्यावा लागतो. मग हा जर नरदेह येऊन नरदेहाला आल्यानंतर एकदा का नरदेह आपण आपल्याला प्राप्त झाला का कर्म करणं हे आलंच आणि कर्म केलं का त्याचं पाप पुण्य आलंच. म्हणून नरदेह तर पाहिजेच. नरदेह हे मोक्षाचं द्वार सांगितलंय, हे तर घ्यायलाच लागेल. जन्म तर घ्यायलाच लागेल. नरदेह तर आपल्याला स्वीकारायलाच लागेल. नरदेहाला मनुष्य जन्माला आल्याशिवाय मोक्ष नाही. असं नाही जन्म न घेता मोक्ष मिळेल असं नाहीच. एकच असा जन्म आहे का जिथे मोक्ष मिळेल. याच जन्मी घडे देवाचे भजन अनिकेत ज्ञान कोठे नाही. किंवा नाथ महाराजांनी सांगितलं 84 लक्ष योनी, त्यामध्ये मनुष्य देहा वाचूनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना स्पष्ट नाकारलंय. या 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य देहा वाचूनी, या मनुष्य देहाशिवाय ब्रह्मज्ञानाचा अधिकारी किंवा मोक्षाचा अधिकारी आन कोणी असेना, दुसरा कोणी नाही. बरं हा नरदेह ते महाराज म्हणतात, नाथ महाराज 84 लक्ष 84 लक्ष योनी फिरोनी नरदेहा जैसे भांडवल पावलासी. 84 लक्ष फिरून
नरदेहा जैसे भांडवल गपावलासी, जतन करी रे गंवारा, न भजे संसारा, असं सांगितलंय. तू जर संसारावर प्रेम करतोस ते नको करू. अरे एवढ्या सायासाने तुला हा नरदेह मिळालंय, तर जतन करी रे गवारा. गवारा म्हणजे अज्ञाना, गावंढळ ज्याला म्हणतो त्याला गवार म्हणतो. तर तू आपण अज्ञानाला नाथ महाराज म्हणतात, अरे जतन करी रे गवारा, याचा सांभाळ कर. सांभाळ कर म्हणजे काय, याचा सदुपयोग कर, भगवंताच्या प्राप्तीला लाव. एक हा नरदेह पाहिजेच, नरदेहाशिवाय मोक्ष नाही. नरदेह तर पाहिजे, मनुष्य जन्म तर पाहिजेच. मग ह्या मनुष्य देह मिळाल्यानंतर काय करायला पाहिजे, कर्म करायला पाहिजे. पण कुठली कर्म करायला पाहिजे, तर देवाच्या प्राप्तीसाठी जी उपयोगाला येतील ती कर्म करावी. म्हणजे काय, तर भक्ती करावी, साधी गोष्ट आहे. त्याचा अर्थच असा आहे का भक्ती करा. मग असं जर सगळीकडे सांगितले, किंवा गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले, भक्त्या तू अनन्या शक्य हम एवं विद अर्जुन, ना हम वेदई ना तपसा न दानेनी नचे इज्जया. बघा सगळं खोडून काढलंय. ना हम वेदई, वेदराच्या पठणाने मी सापडणार नाही, मी मिळणार नाही. न दानेन नैज्यया, यज्ञ याग करून मी मिळणार नाही, दान धर्म करून मी मिळणार नाही. मग ही व्यर्थ आहेत का? मग हे सगळं जी कर्म सांगितली ही व्यर्थ आहेत का? व्यर्थ नाहीत. ह्या सर्व कर्मांनी, जसं एकादशीच्या व्रताचं फळ सांगितलं का पुण्यप्राप्ती, तसं ह्या दानानी, यज्ञ यागानी किंवा वेदाच्या पठणाने पुण्यप्राप्ती होईल, भगवत प्राप्ती नाही होईल. भक्त्या तू अनन्य शक्य हम, असं म्हटलं पुढे. मी अनन्य भक्तीनेच प्राप्त होईल. माझी प्राप्ती जर करायची असेल तर ती अनन्य भक्तीनेच होईल. ही काय अनन्य भक्ती, नवीन भक्ती, अनन्य भक्ती काय? नारदानं त्याची व्याख्या करताना सांगितलंय, अन्य आश्रय नाम त्याग. हा नारदांचं जे सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये एक सूत्र हे, अन्य आश्रय नाम त्याग सहा अनन्य. अन्य आश्रयांचा त्याग करणं. अन्य आश्रय म्हणजे काय, देवाशिवाय जे का अन्य आहे त्याचा सर्वाचा मनातून त्याग. फक्त मनामध्ये देवालाच आश्रय देणं म्हणजे, आणि अन्य आश्रयांना सोडून देणं, त्याग करणं त्याचा, त्याला अनन्य असं म्हणतात. म्हणजे संपूर्ण विश्वाचा विसर पाडायचा आणि फक्त देवाचं स्मरण मनामध्ये राहणं, त्याला अनन्य असं म्हणतात. भक्त्या तू अनन्य या शक्य अहम, असं एवं विद अर्जुन. म्हणून आपण ध्यान करताना काय म्हणतो, आपण ध्यान करताना, माळ जपताना किंवा आपण जेव्हा जप करतो तेव्हा आपलं मन एकाग्र कुठे करतो, भगवंतावर एकाग्र झालं पाहिजे, भगवंताच्या रूपाशी एकाग्र झालं पाहिजे. मनातनं सगळे संकल्प विकल्प गेले पाहिजे. संकल्प म्हणजे चांगले विचार, विकल्प म्हणजे वाईट विचार. मनात काय असतं, मनात संकल्प, चांगले आणि वाईट विचार चालू असतात. म्हणून जेव्हा ध्यान करताना असं ध्यान झालं पाहिजे का फक्त देवाचं रूप राहिलं पाहिजे आणि देवाचं स्मरण राहिलं पाहिजे. बाकी सगळे विचार मनातनं गेलं पाहिजे, ज्याला निर्विकल्प असं म्हणतात. संकल्पही नाही, विकल्पही नाही, त्याला निर्विकल्प असं म्हणतात. असं निर्विकल्प मन झालं पाहिजे. त्याला निर्विकल्प समाधी पण म्हणतात. त्याला दुसरं नाव निर्विकल्प समाधी म्हटलंय. तर निर्विकल्प समाधी म्हणजे संकल्प विकल्प नाही, अशी समाधी ध्यान करताना लागली पाहिजे. त्यालाच अनन्य म्हटलं, त्याला अनन्य भक्ती असे म्हटले. तर ह्या अनन्य भक्तीने भगवंताची प्राप्ती होईल, इतर गोष्टींनी नाही होणार. म्हणजे सुरुवात मी अशा यानेच केली होती का बाबा, हे एकादशीच्या व्रताचा उपयोग काय, जे एकादशीचं व्रत करतो आपण त्याचा उपयोग काय, तर हे पुण्यप्राप्ती होते. एकादशीच्या व्रताने पुण्यप्राप्ती होते. मग पुण्यप्राप्ती करून काय करायचे, पुण्य जर जन्माला घालत असेल, परत जन्म घ्यायला लावत असेल, मग ते पुण्य तरी कशाला, मग ते एकादशीचं व्रत तरी कशाला, असंही होईल. जे परत असं वाटतं, म्हणजे शंका मनामध्ये येतं का पुण्य जर जन्म घ्यायला लागत असेल तर ते पण पापच आहे ना, ते पण वाईट आहे, म्हणजे पुण्यही नको. आणि त्यांनी जर भगवत प्राप्ती होणार नसेल तर मग ते व्रत तरी कशासाठी करावं, असा प्रश्न येतो ना. मग देवाची भक्तीच केलेली बरी. जे एकादशीचं व्रत करण्यापेक्षा देवाची भक्ती केलेली बरी, ती करूया ना. बरोबर आहे. देवाची भक्ती तर सर्वात श्रेष्ठ आहे. देवाच्या भक्तीसारखं पुण्य नाही. देवाचं नाम एकदा जरी घेतलं ना तर त्याचं पुण्य एवढं आहे. तुलसीदास वर्णन करतात का 3 लोक 14 भुवन एक सास का मोल. किती त्याचं मूल्य काय सांगितलं, एका श्वासाचं
मनुष्य जन्माच्या एका श्वासाचं मोल तुलसीदास म्हणतात, 3 लोक 14 भुवन एक सांस का मोल, तुलसी हरि के वचन बिना वृथा न बोले बोल. तुलसीदास म्हणतात, हरीच्या नामाशिवाय वृथा न बोले बोल. का? अरे एका श्वासागणिक जर परमेश्वराचं नाव घेतलं तर त्याचं मूल्य त्यांनी सांगितलंय का 3 लोक 14 भुवन. 3 लोक म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. या सर्वाचं जेवढं व्हॅल्यू होईल, या जेवढाचं जेवढं मूल्य होईल, त्याच्यापेक्षा जास्त पुण्य नुसतं एका भगवंताचं नाम घेतलं तर होईल. एकदा असं झालं, 2 भाऊ होते, 2 भाऊ, आणि एक नास्तिक होता आणि एक आस्तिक होता. एक चांगला सात्विक, भजन कीर्तन प्रवचन ठेवणारा, सप्ताह करणारा वगैरे असा सात्विक माणूस होता, आणि एक नास्तिक होता. त्याला काहीच आवडायचं नाही. एकाच घरामध्ये 2 रूम मध्ये राहायचे, बाजूबाजूला राहायचे, आणि दोघांचं पटत नव्हतं. हे तर काय वेगळं नाही, कलियुगामध्ये हे सारखंच आहे. भावांचं पटणं म्हणजे फार फार मुश्किल आहे. म्हणजे ज्यांचं पटते ते चांगले आहेत, म्हणजे सात्विक आहेत, पुण्यवान आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पुण्य का? कारण सगळे जे काय आपण वागतो किंवा आपण करतो ही कर्माचीच फळं आहेत ना, आपल्या प्रारब्धाचीच फळ आहे. त्याच्यामुळे जर पटत असेल तर आपलं काहीतरी पुण्यही आहे म्हणून पटतं. नाही तर 50 काय 60-70% बघितलं तर कोणी भाऊ भावांचं पटत नाही. अहो असे भाऊ बघितलेत का त्यांच्या एकमेकाच्या द्वेषामुळे त्यांची संपत्ती कामाला येत नाही. म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, पण हा भाव सही करतो तो करीत नाही, तो करतो हा करत नाही, त्यांचं एकमतच होत नाही. त्याच्यामुळे ती प्रॉपर्टी कुजत पडली, पण ती विकली जात नाही किंवा तिचा सदुपयोग होत नाही. का? तर दोघांचं एकमत होत नाही. अशी उदाहरणं आहेत. असे 2 भाऊ होते, त्यांच्यामधून वारा पण जात नव्हता, एवढं त्यांचं वैर, दोघांचं द्वेष एकमेकाचा. बाजूबाजूला राहत होते, घरामध्ये 2 भाग करून राहत होते. म्हणजे हा एक भाऊ होता तो सात्विक होता, हा बिचारा प्रत्येक वेळेला काहीतरी भजन कीर्तन ठेवायचा, आणि यानी काय भजन कीर्तन किंवा प्रवचन ठेवलं का इकडे डीजे लावायचा. दुसरा भाऊ तो डीजे लावायचा. म्हणजे का? तर यांना काहीतरी याच्यात व्यत्यय येऊ दे आणि यांचं बंद पडू दे, हा उद्देश. त्या उद्देशाने हा इकडे सगळं नाटक करणार, डीजे लावणार, आवाज करणार वगैरे वगैरे वगैरे. असा नास्तिक. एक दिवशी असा आला का एक दिवस त्यांनी कीर्तन ठेवलं होतं आणि त्या कीर्तनाला एक साधू महाराज आले. त्या सात्विक भावानी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कीर्तनाला एक साधू महाराज अचानक आले आणि कीर्तन चालू झालं तर याचा डीजे चालू झाला. दुसऱ्या भावानी लगेच आवाज करायला सुरुवात केली, डीजे लावला. डीजे लावल्यानंतर त्या साधू महाराजांनी विचारलं, म्हणाले हा कोण? म्हणजे हे काय चाललंय? तर म्हणाले हा आमचा भाऊ आहे, बाजूला राहतो, तो देवाला मानत नाही म्हणून त्याला हे आवडत नाही कीर्तन, म्हणून तो आवाज करतोय म्हणाले. त्या दुसऱ्या भावानी समजून सांगितलं साधू महाराजांना का हा माझाच भाऊ आहे, पण तो देवाला विरोध करतो, देवाला मानत नाही, म्हणून मग त्याला हे आवडत नाही, त्याला ऐकायचं नाही म्हणून मग तो आवाज करतो. बरं म्हणाले. साधू महाराज म्हणाले ठीक आहे. ते उठले कीर्तनातून, त्याच्या घरात गेले. साधू महाराज त्या नास्तिक माणसाच्या घरात गेले. साधू महाराज त्याच्या छातीवर बसले आणि गळा दाबला त्याला. त्या नास्तिक माणसाचा गळा दाबला साधू महाराजांनी आणि त्याला म्हणाले हरी बोल. हे साधू महाराज म्हणतात हरी बोल. तो म्हणाला नाही म्हणाला. तो म्हणाला हरी नाही बोललास तर जीव घेईन. तो बोले नाही बोलणार. तो पण हट्टाला, हे पण हट्टाला. म्हणे बघ विचार कर, बघ तर नरड दाबायला लागले. साधू महाराज नरड दाबायला लागले, बघ आता जीव घालवशील. म्हणाले तू हरी बोल तर सोडीन तुला, नाही तर सोडणार नाही, तर आता तुला मी मारणार. मी साधू आहे, मला नाही काही आगे पिछे कोणी नाही माझ्या, मला काही आतमध्ये टाकलं तरी काही फरक पडत नाही, मला मी तुला मारणार. अगदी रागाने दम दिल्यानंतर तो एकदा नाईलाज असतो हरी म्हणाला. नाईलाज असतो एकदा हरी म्हणाला. कालांतराने असं झालं, दोन्ही भाऊ वारले, दोन्ही भावांचा मृत्यू झाला आणि ते चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाले. चित्रगुप्ताजवळ त्यांना कुठली गती द्यायची, त्यांना काय अधोगती द्यायची, नरकात पाठवायचं का स्वर्गात पाठवायचं, अजून वैकुंठाला पाठवायचं, याच्यासाठी चित्रगुप्ताकडे हिशोब करायला ते हजर झाले यमाच्या दरबारात. तेव्हा जो सात्विक होता, आस्तिक होता, देवाला मानणारा, त्याचा काही प्रश्न नाही.
त्याला स्वर्गलोक मिळाला, तर म्हणाले याचं पुण्यात पुण्य आहे, याला स्वर्गलोक द्या. पण दुसरा जो होता त्याच्या सगळ्या रेड मार्क, सगळे सगळे लाल शेरे त्याच्या नावापुढे, म्हणजे पापच पाप केलेलं. पण एकच त्याच्यामध्ये एकच शेरा हिरवा होता. त्याच्या रेकॉर्डमध्ये एक हिरवा शेरा होता. तो हिरवा कुठला? एकदा हरी बोलला होता. एकदा हरी बोलला म्हणून हिरवा शेरा होता. मग चित्रगुप्त म्हणाला, देवा म्हणाले ही पहिलीच केस आहे, मला काय कळत नाही बाबा. या माणसाने पापच पाच केलंय, पण एकदा एक त्याचा हिरवा हिरवा शेरा आहे. म्हणाले एकदा यांनी काय पुण्य केलेलं आहे, मग याला काय फळ द्यावं हे मला कळत नाही, कारण ही नवीन केस आहे, अशी केस मी हाताळलीच नाही. म्हणाले मला कठीण आहे. म्हणाले तुम्हीच काहीतरी मार्गदर्शन करा. यम म्हणाला काय मलाही भाव कळत नाही, मग काय करायचं? म्हणाले आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया. मग त्या चित्रगुप्तानी आणि यमानी त्याला उचलला आणि ते ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाने समजावून सांगितले केस, बाबा अशी अशी केस आहे, या माणसाने सगळं पापच केलंय, पण एकदा यांनी काहीतरी पुण्य केलेलं आहे, एकदा देवाचं नाव घेतलंय म्हणून हिरवा मार्क आहे, बोलले हिरवा शेरा आहे. तर आम्हाला कळत नाही, याचा एकदा हिरवा आहे, त्याला काय आपण फळ द्यावं आम्हाला काही कळत नाही. म्हणजे तुम्ही मार्गदर्शन कराल या अपेक्षेने आम्ही आलो. ब्रह्मदेवाने विचार केला, म्हणाले बाबा कठीण आहे केस, मलाही काय हाताळता येणार नाही, मला पण कठीण वाटते. तुम्ही एक काम करा, म्हणे महादेवांकडे जा. तुम्ही म्हणाले शंकरांकडे जा, महादेवांकडे, ते तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करतील माझ्यापेक्षा. म्हणाले तुम्ही पण चला आमच्या बरोबर. बघा त्या माणसाचे एकदा हरी बोललाय तर पुण्य किती बघा. त्याला यम, आपल्याला इथं 4 लोक भेटत नाहीत उचलायला, म्हणजे शोधावी लागतात. त्याला यम, चित्रगुप्त आणि ब्रह्मदेव तिघांनी उचलला आणि महादेवांकडे घेऊन गेले, शंकरांकडे घेऊन गेले. शंकराकडे घेऊन गेल्यानंतर शंकरांनी समजून सांगितले अशी अशी केस आहे. तर म्हणाले याला काय फळ द्यायचं एका पुण्याचं, ते काय कळत नाही, म्हणे एकदा देवाचं नाव घेतले तरी. तर म्हणाले याला काय फळ द्यावं? महादेवानी पण डोळे मिटले, विचार केला, म्हणाले कठीण काम आहे. ते म्हणाले, त्यांनी पण उत्तर दिलं, बोले कठीण काम आहे, मलाही काय सांगता येत नाही. तर आपल्या आता सर्वांचा प्रॉब्लेम सोडवणारे कोण आहेत? तर म्हणाले विष्णू, महाविष्णू. महाविष्णूंकडे जाऊया असं शंकरांनी सांगितलं. तर म्हणे देवा तुम्ही चला बरोबर. किती झाले? 4. चौघांनी खांदा दिला. चित्रगुप्त, यम, ब्रह्मदेव आणि महादेव चौघांनी उचललं आणि श्री विष्णूला वैकुंठामध्ये घेऊन गेले. कुठे गेले घेऊन? वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये घेऊन गेले. मग श्री विष्णूला सांगितलं का ही अशी अशी केस आहे, काय याला काय द्यालं, फळ काय द्यावं? अरे श्री विष्णूने सांगितले, अरे वेडे आहात, काय फळ देणार त्याला? अरे तो ऑलरेडी वैकुंठामध्ये आला. तो तुम्ही त्याला वैकुंठाला घेऊन आला, त्याला वैकुंठ प्राप्ती झाली, अजून काय फळ द्यायचं? हे विचार करा. एकदा देवाचं नाव घेतलं, ते पण जबरदस्ती, तर त्याला वैकुंठ प्राप्ती होते. तर सतत देवाचं नाव घेतलं तर काय प्राप्त होईल? विचार करा. भगवत प्राप्ती का होणार नाही? असं देवाच्या नावाचं महत्व आहे. म्हणून देवाच्या नावाने प्राप्ती होते. देवाच्या नामाला, भक्तीला महत्व आहे. भक्तीने प्राप्ती होतं. व्रत उपवासाने होते असं नाही दिलेलं. प्राप्ती होते देवाची असं कुठल्या व्रतामध्ये दिलेलं नाही. मग ही व्रत करायची कशासाठी? एकादशी करायची कशासाठी? द्वादशी किंवा सोमवार, मंगळवार हे कशासाठी करायचे? शनिवार, सगळी जी व्रत करतो ही कशासाठी करायची? बघा या सगळ्या व्रताचं, सगळी स्तोत्र जी म्हणतो ना, ही सगळी सकाम भक्ती आहे. देवाची स्तोत्र म्हणतो, जेव्हा देवाची उपवास करतो, ही सगळी सकाम भक्ती आहे. ही निष्काम भक्ती नाही. ही देवाच्या मोक्षासाठी प्राप्त होत नाही. मग का करावी हा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग काहीतरी त्याचा उद्देश काहीतरी असेल ना, का देवाच्या प्राप्तीसाठी कुठेतरी उपयोगाला येत असेल ना, हे बरोबर आहे. कारण हे जे काय व्रत उपवास आहे किंवा जे उपवासाचं जे फळ आहे ते भक्तीसाठी उपयोगाला येतं. त्यांनी पुण्य संचय होतं, परत जन्म घ्यायला लावतं, बरोबर. पण याने भक्ती किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी सुद्धा हे उपयोगाला येतं. ते कसं? कारण जेव्हा आपण उपवास करतो, बघा भगवंताच्या प्राप्तीसाठी कशाची गरज आहे? भगवंताच्या प्राप्तीसाठी आता मी सांगितल्याप्रमाणे निर्विकल्प मन करायचंय. याचाच अर्थ मन शुद्ध करायचंय, मन निर्मळ करायचंय. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुट्टी रे.
कबीरा मन निर्मल भया जैसा गंगा नीर, पाचे पाचे हरी फिरे कहत कबीर कबीर. ज्याचं निर्मल मन झालं त्याच्या पाठीमागे भगवंत पाठी लागतो, शोधावा लागत नाही. संत त्याच्या पाठी लागतात, त्यांना शोधावं लागत नाही. मग हे व्रत उपवास काय करतात, तर या व्रत उपवासाने आपल्या चित्ताच्या शुद्धीसाठी कामाला येतात. तीर्थाटन, वारी किंवा पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, अनेक तीर्थ जी करतो, ह्या तीर्थाचं फळ काय, तर आपली चित्तशुद्धी होते, लक्षात घ्या. आणि चित्तशुद्धी तर पैचं मूळ आहे. या चित्तशुद्धीशिवाय तर भगवत प्राप्ती होणार नाही. चित्त तर निर्मळ व्हायला पाहिजे, चित्त तर शुद्ध व्हायला पाहिजे. आणि ते जर शुद्ध झालं नाही तर प्राप्ती कशी होईल? नाही होणार ना. भगवंताचं नामस्मरण करताना सुद्धा जर नामावर ते एकाग्र नसेल तर ते नामस्मरण पण फळत नाही. म्हणून नामस्मरण सुद्धा शुद्ध चित्ताने व्हावं लागतं. नामस्मरण सुद्धा निर्मळ चित्ताने व्हावं लागतं. नामस्मरण सुद्धा निर्विकल्प अवस्थेमध्ये व्हायला पाहिजे. नामस्मरण करताना, ध्यान करताना, भगवंताचं नामस्मरण करताना संकल्प विकल्प गेले पाहिजेत. मनातली पाप पुण्य सरली पाहिजेत, संपली पाहिजेत, मन एकाग्र व्हायला पाहिजे, तर ते कामाला येतं. नाहीतर नामारूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. आपलं नामस्मरण असं कबीर वर्णन करताना म्हणतात का मला तो कर्मे फिरे, मला तो कर्मे फिरे, जिभ्या फिरे मुखमाय, मान तो दाही दस फिरे, हरी को स्मरण नाही. कबीर आपल्या नामस्मरणाचं वर्णन करताना म्हणतात का आपलं नामस्मरण कसं असतं बघा, सगळ्यांचा अनुभवाच आहे. मला तो कर्मे, आपण डोळे मिटलेले असतात, बसलेला असतो, मान जपत असतो, एक एक मणी पुढे चाललेला आहे. मला तो कर्मे फिरे, जिभ्या फिरे मुखमाय, जिभेने भगवंताचा राम 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 रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय मंत्र जपत असतो, जिभेने उच्चार करतो, जिभेने उच्चार करतो, हाताने माल जपतो, पण मन कुठे? मान तो दाही दिस फिरे, मनामध्ये अनेक विचार चालू आहेत, उपयोग नाही. अशा नामस्मरणाचा उपयोग नाही. असं नामस्मरण भक्तीला, भगवंताच्या प्राप्तीला उपयोगाला येत नाही. हे नामस्मरण चालेल, हे नामस्मरण फुकट जात नाही, याचा अर्थ नामस्मरण करू नये असं नाही. अशा विचाराने किंवा संसाराच्या विचाराने केलेलं नामस्मरण पण कामाला येतं. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे नामस्मरण कुठे कामाला येतं, तर संसारात कामाला येतं. मनामध्ये काय विचार, माल जपतो, देवाचं नाव घेतो, मनामध्ये विचार आहे भाजी कसली केली, चांगली भाजी मिळेल, भाजीचा विचार आहे ना. ऑफिसमध्ये गेल्यानंतर हे काम झालं पाहिजे, विचार आहे, टेन्शन आहे, हे काम कसं होईल, काय साहेबांना सांगू, काय करू, विचार आहे, तर जाऊन काम होईल. हे त्या भक्तीचं फळ आहे, सकाम भक्ती आहे. मनामध्ये इच्छा आहे, मनामध्ये त्याचं टेन्शन आहे, ते टेन्शन दूर होईल, देव फळ देणार. देवाची भक्ती केलेली फुकट जाणार नाही, पण ती भगवंताच्या प्राप्तीसाठी कामाला येणार नाही, याला लक्षात घ्या. म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी कुठली भक्ती, तर भक्त्या तू अनन्या शक्यम, 8व्या अध्यायामध्ये पण सांगितलंय. अनन्य चेता यो मां स्मरती नित्यशा तस्य आम सुलभा पार्था नित्य तस्य योगिना. अनन्य चेता यो मां स्मरत्या, नित्य चेता म्हणजे मन, अनन्य चेता यो मां स्मरती नित्यशः, सतत नित्य, नित्य माझं अनन्य होऊन, अनन्य चेता म्हणजे मन अनन्य करून, यो माम स्मरती म्हणजे जो माझं स्मरण करतो, कसं नित्य, तस्य अहम सुलभा पार्था, त्याला मी सहज शक्य आहे, त्याला मी सहज प्राप्त होईन, इतरांना नाही. म्हणून नित्य आणि कसं अनन्य, अनन्य म्हणजे मनामध्ये दुसरं काही नसताना, अन्य आश्रया मनाम त्यागहा, न अन्य सहा अनन्य, अन्य काही नाही त्याला अनन्य म्हटले, न अन्य त्याला अनन्य म्हटले. असं अनन्य होऊन जर भगवंताची नामस्मरण केलं तर ते मुक्तीला किंवा मोक्षाला कामाला येतं. नाहीपेक्षा तुमचं आमचं नामस्मरण हे संसाराला कामाला येतं. मग तो म्हणतो मी भक्ती करायला लागल्यानंतर काय माझे सगळे प्रॉब्लेम कमी झाले. बरोबर आहे, होणार, कारण तू प्रॉब्लेम कमी व्हावं म्हणूनच देवाचं नाव घेतलं ना, मग ते होणारच. अहो मी काय मनामध्ये असं ठरवलं होतं का मी असं काम झालं तर मी देवाचं नाम घेऊन आणि मी सुरू केलं, झालं माझं काम, झालं, होणार. कारण त्या कामासाठी तू भक्ती केली होतीस ना, देवाचं नाम त्या काम व्हावं म्हणून केली होतीस, ते झालं. देव फळ देतो.
मोकळा होतो. देवता आधी देतो. असं देवाचं नामस्मरण करणाऱ्यांना अगोदर फळ देतो. का? कारण देव म्हणतो मी मोकळा झालो ना, तुझं ऋण नाही राहत माझ्यावर. तुला फळ दिलं का मी मोकळा. भक्ती केलीस तुला फळ मिळालं. संपलं. तुझं माझं नातं संपलं. जा संसार कर आणि भोग. पुनरपी सुख काय? सुखस्य नंतरम दुःखम, दुःखस्य नंतरम सुखम. न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. हे संसाराचं स्वरूप आहे. सुखस्य नंतरम दुःखम, दुःखस्य नंतरम सुखम. सुखाच्या पाठीमागे दुःख लपलेलं असतं. दुःखाच्या पाठीमागे सुख असतं. थोडस सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं स्वरूप आहे संसाराचं. देव म्हणतो जा त्या संसारात. तुला आवडतं ना, तुला संसारात पाहिजे ना. माझी भक्ती करून तुझा संसार मागत असतील तर घे संसार. अरे मी तुला नरदेह दिलाय, हा जन्म दिलाय, हा या सुखदुःखाच्या संसारातून तू मोकळा व्हावास म्हणून दिलाय. आणि तू माझी भक्ती करून माझ्या भक्तीचं मोल संसारातल्या सुखाबरोबर करत असशील तर जा ना, घे ना. देव म्हणतो घे. माझी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे तू करत नाहीस. एक शिष्य होता, एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये एका गुरूंचा शिष्य होता. एक महात्मा राहायचे त्या आश्रमामध्ये, त्यांचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये त्यांचा शिष्य होता. एकदा असं झालं का हे महात्मा तीर्थयात्रेला गेले, काशी यात्रेला गेले. 5 दिवसांनी परत येणार होते. त्या शिष्याला सांगितलं बघ मी काशी यात्रा करायला चाललोय, तर आपलं जे काय काकड आरती आहे, सांज आरती आहे, शेजा आरती आहे, देवाची पूजा तू बघ. आश्रमाचं नित्यकर्म जे आहे, आपलं नैमित्तिक कर्म आहे ते तू कर. आश्रमाची बरोबर देवाची सेवा कर तू. माझ्या अप्रोक्ष तू सगळे हे सांभाळत. तर म्हणे ठीक आहे महाराज. गुरुदेव तुम्ही सांगता तसं मी सगळं व्यवस्थित करीन, त्याची चिंता करू नका. त्यांनी म्हणजे प्रॉमिस केलं, वचन दिलं. आणि ते वचन मिळाल्यानंतर म्हणजे महात्मा पण जरा निश्चिंत झाले. ठीक आहे, त्यांनाही माहित होतं आपला शिष्य चांगला आहे आणि तो करील, खात्री होती त्यांना. म्हणूनच ते तीर्थाटनाला निघाले. म्हणून ते काशी यात्रेला निघाले. असं त्याच्यावर सगळं सोपवलं आश्रम 5 दिवसासाठी आणि ते काशी यात्रेला गेले. घटना अशी झाली का ते गेल्यानंतर 2 दिवसांनी एक माणूस त्या आश्रमामध्ये आला. पूर्वीची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा तापाने फणफणला होता आणि ताप काय उतरत नव्हता. आणि तेव्हा काय डॉक्टर वगैरे असे म्हणजे रिमोट एरियामध्ये किंवा गावांकडे वगैरे अशा डॉक्टर लगेच अवेलेबल नसायचे ना. मग तेव्हाची लोक काय एक तर भक्ताकडे घेऊन जा किंवा कुठल्या तरी मांत्रिकाकडे घेऊन जा असले उपाय असायचे. म्हणजे कुठलंही काय झालं, रोग झाला, काही झालं तर ते मांत्रिकाकडे घेऊन जा किंवा कुठल्या एखाद्या भक्ताकडे घेऊन जा किंवा कोण साधू असेल तो काहीतरी देईल, अशी प्रथा असायची. म्हणून या नवरा बायकोनी अनेक उपाय केले काय काय. मग त्यांनी दोघांनी ठरवलं का आपल्या गावाच्या बाहेर आश्रम आहे आणि ते साधू महाराज सात्विक आहेत, चांगलं त्यांचा अनुभव शोकांना चांगला आहे आणि चांगल्या आचरणाचे आहेत वगैरे वगैरे. आपण एक काम करू, मुलाला घेऊन त्यांच्याकडे जाऊ, ते काहीतरी विभूती देतील, अंगारा देतील, काहीतरी उपाय सांगतील म्हणजे त्यांच्याकडे आपण ही मुलाची केस सुपर्द करू. म्हणून हे दोघं जण निघाली, नवरा बायको, आणि त्या आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितलं, आले समोर तर तो हा शिष्य होता तो समोर आला. तर म्हणाले काय पाहिजे? म्हणाले काय नाही, असं असं झालंय. मुलगा आजारी आहे, आम्हाला काही सुचत नाही, आमचे सगळे उपाय केले पण काही उपाय कामाला येत नाही. म्हणून आम्ही महाराजांकडे घेऊन आलोत. म्हणजे ते काहीतरी आम्हाला उपाय सांगतील किंवा काय इलाज सांगतील, काय विभूती देतील अशा अपेक्षेने तुमच्याकडे आलो. त्या शिष्याने सांगितलं बरोबर आहे तुम्ही आलात पण महाराज तर आश्रमामध्ये नाही, ती काशी यात्रेला गेलेत आणि 5 दिवसांनी येणार आहेत. म्हणजे आज आता 2 दिवस झाले, 3 दिवसांनी येतील. मग 3 दिवसांनी तुम्ही अरे महाराज कसं करणार? 3 दिवसांनी आता हा तापाने फणफणतोय आणि 3 दिवस कसं ठेवणार याला? ते म्हणाले महाराज नाहीत मग मी काय करू? मी काय करू शकत नाही, महाराज नाही आहेत. मला काय अधिकार दिलेला नाही महाराजांनी किंवा मी काय करू शकत नाही. तर म्हणाले आम्ही जसे महाराज आम्हाला जसे महाराज तसे तुम्ही, म्हणजे तुमच्यावर आमचा भरोसा आहे. महाराजांनी नाही तुम्ही काहीतरी करा. तर म्हणाले मला काय अधिकार नाही. तर म्हणाले महाराज आमचा तुमच्यावर श्रद्धा आहे तुमची. तुम्ही काहीतरी देवाजवळची विभूती अंगारा द्या, काहीतरी द्या. पण काहीतरी आम्हाला द्या आता आलोत तर. मग याचा नाईलाज म्हणून यांनी काय केला, देवासमोर अगरबत्तीचा अंगारा पडला होता, तो जरा 2 चिमटीभर घेतला, पुडीमध्ये बांधला, 2 पुड्या, 2-3 पुड्या
आणि त्यांना सांगितलं का अंगारा देतो देवाचा, हा तुम्ही पाण्यामध्ये टाका, पेल्यात पाणी घ्या, त्याच्यात टाका आणि त्याला ते पाणी पाजा. राम बोलायला सांगा, देवाचं नाव घ्यायला सांगा आणि तो अंगारात त्या पाण्यात टाकून त्याला पियायला सांगा. म्हणजे मला काय दुसरं काय माहित नाही, मी आता तुम्ही हट्ट करताय, आग्रह करताय म्हणून मी देतो. म्हणेल राम म्हणाल सांगा, त्याला देवाचं नाव घ्यायला सांगा 5 वेळ, राम 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 राम, आणि मग तो अंगारा पियायला सांगा. तो म्हणे ठीक आहे महाराज. दोघे जण गेली, नवरा बायको, श्रद्धा होती त्यांची. गेले घरी आणि तो खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुडी सोडली, पाण्यामध्ये टाकली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला पाणी पित नव्हता, पाजलं. पाजल्यानंतर चमत्कार असा झाला, तर ताप उतरायला लागला. एक 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 हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागला. त्या 3 पुड्या घेतल्यानंतर संपूर्ण ताप त्याचा गेला. त्याच्यात 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी साधू महाराज आले तिकडे, आश्रमामध्ये आले. त्यांना काही कल्पना नाही काय झालंय वगैरे. पण तिसऱ्या दिवसानंतर त्याचा ताप उतरल्यानंतर ही नवरा बायको दोघं जण आश्रमामध्ये गेली. त्यांना भेटायला गेली. भेटायला गेल्यानंतर महाराजांनी विचारले, तेव्हा तर महात्मा होते, त्यांनी विचारलं काय होतात, आणि आमच्या मुलाला फणफणून असा ताप आला होता, आम्ही इकडे घेऊन आलो, तर तुमच्या शिष्यानी नुसता अंगारा दिला, त्या अंगाराने यांचा ताप उतरला होती त्याचा. मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो, आम्ही तुम्ही नतमस्तक करायला आलो, तुमचं दर्शन घ्यायला आलो, तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो, असं त्या नवरा बायकोनी सांगितलं, पती पत्नीने. त्याने सांगितल्यानंतर ते महात्मा ऐकल्यानंतर चूप झाले. आता जे सांगणार आहे ते आपल्याला कामाचं आहे. आतापर्यंतची कथा झाली. त्या महात्मा शांत झाले. त्याने सांगितलं ठीक आहे, ठीक आहे, मिळालं तुमचा धन्यवाद, मिळाले, सगळं ठीक आहे, तुम्ही नाही का. ते गेले तिथून. परत गेल्यानंतर त्या शिष्याला महाराजांनी बोलवलं. शिष्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, तुझं गाठोडं उचल आणि तू चालायला लाग म्हणाले. म्हणाल तुझं सगळं साजाबोजा उचल, आश्रमातलं सगळं काय असेल ना, सगळे कपडे उपडे ते बांध आणि तू निघ इथून. तो हातापाया पडायला लागला महात्मांच्या, त्या साधूंच्या. म्हणाल काय झालं महाराज, माझं काय चूक झाली काय, गुन्हा झाला काय माझ्या हातून, का मी व्यवस्थित सेवा केली नाही का, देवाची पूजा वगैरे केली नाही का. नाही नाही म्हणाल, तू निघ, नकोस, तू समोरच नको माझ्या, तू निघ इथून. म्हणाल महाराज काय झालं ते तरी सांगा ना, म्हणजे मी पुढे चूक नाही करणार. ठीक आहे तुमचा मी आज्ञा, पण मला तुम्ही सांगा का माझं काय चुकलं तेवढं तरी सांगा. ते ऐकत नाही, म्हणाल निघ निघ. पण शेवटी मग तो निघतच नाही. तरी सांगितलं तुम्ही सांगितल्याशिवाय मी जाणार नाही, मला सांगा तुम्ही माझी काय चूक झाली, तुम्ही माझे गुरु आहात, मला सुधारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मी जर चुकलो असेल तर मला सांगा तुम्ही, मी ते पुढे नाही करणार. भले तुम्ही मला ठेवू नका, पण मला सांगा ना माझं काय चुकलंय ते. म्हणून त्याला सांगणं, उपदेश करणं हे तर गुरुचं कर्तव्य आहे. मग त्यांनी सांगितलं, हे बघ म्हणाल्या, तू देवाच्या नावाचा वापर क्षुल्लक ताप घालवण्यासाठी केलास, त्यांना अंगारा दिलास आणि देवाचं नाव घ्यायला सांगितलं. देवाचं नाव तापासाठी घेतोस, ते त्याला दिलंस, त्यांना तू दिलंस, तुझं पुण्य खर्ची झालं, त्यांचा ताप गेला, त्याच्यासाठी तू जे नामस्मरण करतोस ते खर्ची झालं. म्हणजे हे देवाचं नाव घेऊन जर हे पुण्य तुला जर ताप घालवण्यासाठी जर वापरायचं असेल, तर तू माझ्या इकडे राहण्याच्या लायक नाहीस. आजच निघ, आत्ताच निघ म्हणा. म्हणजे देवाचं नाव हे संसारातली दुःख जाण्यासाठी, घालवण्यासाठी वापरू नये. जर असं आपण वापरलं तर जी काय भक्ती करतो त्याचे जे पुण्य असतं ते क्षय होतं, ते कमी होतं. म्हणून हे संसारातलं दुःख आहे ना, ते प्रारब्धाने आलेलं असतं. प्रारब्ध संपलं का ते दुःख जातं, ते आपोआप जाईल. ते देवाच्या भक्तीच्या पुण्याने घालू नये. हा फार मोठा गुन्हा आहे, हा नामापराध आहे. लक्षात घ्या, हा नामापराध आहे. शास्त्रामध्ये 10 नामापराध सांगितलेत, त्याच्यातला हा एक आहे. संतांची निंदा करणं, नामाचं महत्व न ओळखणं, नामाचं महत्व दुसऱ्याबरोबर तुलना करणं, शिव आणि विष्णू यांच्यामध्ये फरक आहे, भेद मानणं, पाप आहे, नामापराध आहे. आपला धर्म न मानणं, दुसऱ्याचा धर्म मानणं पाप आहे. इंद्रादी देवांबरोबर शिव विष्णूची तुलना करणं हे पाप आहे. नामानी पाप नाहीसी होतात, नष्ट होतात, म्हणून नाम घ्यायचं आणि पाप पण करायची, हे पाप आहे, नामापराध आहे. कोणी करू नयेत.
म्हणून नामाचं महत्व संसारासाठी वापरणं किंवा संसारातले दुःख संपवणं याच्यासाठी उपयोगाला आणणं हे सुद्धा नामापराध आहे. नामापराध म्हणजे ब्रह्म हत्येसारखं पातक. आणि हा अपराध असा आहे का तू काही केल्या जात नाही, काही केल्या तो नष्ट होत नाही. इतर जी पाप आहेत ती हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लय अशी क्षण मात्रे भगवंताच्या नामाने नाहीशी होतील. पण हे जे नामापराधाचं जे पाप आहे, संतांची जर निंदा केली तर त्या निंदेचे जे पाप आहे किंवा हे जे काय पाप आहे हे नष्ट होत नाही, हे भोगावंच लागतं. याचं दुःख भोगावंच लागतं आपल्याला. म्हणून हे जे संसारातली दुःख आहेत ना, ही प्रारब्धाने आलेली असतात. मी असं मगाशी सांगितल्यामुळे सुख दुःखाचं चक्र आहे. सुखाच्या नंतरम दुःख, दुःखाच्या नंतरम सुख. जसं रात्री नंतर सकाळ येते, सकाळ नंतर दिवस येतो, दिवसानंतर संध्याकाळ येते, परत रात्र येते, हे चक्र आहे. हे जसं चक्र आहे तसं सुख दुःखाचं चक्र आहे आपल्या आयुष्यामधलं. तर हे चक्र संपणारच आहे. दुःख गेल्यानंतर सुख येणारच आहे. बघा, अनुभव घ्या, निरीक्षण करा. एखादा माणूस आपल्या एरियामध्ये, कॉलनीमध्ये फार गरीब असतो. गरिबीत काढतो 15 वर्ष, 20 वर्ष अत्यंत गरिबी असतो. नंतर त्याची मुलं मोठी होतात आणि त्या गरीबाची मुलं शिकतात आणि तो श्रीमंत होतो. आपल्यापेक्षा श्रीमंत होतो. का होतो? त्याचे दुःखाचे भोग असतात ते सरले. ते संपल्यानंतर त्याला सुखाचे भोग आले. आता त्याची मुलं चांगली झाली, चांगल्या नोकरीला लागली, कमवायला लागली, चांगले दिवस आले. अरे कित्येकाची अशी उदाहरणं आहेत का मालकाचा जो नोकर असतो तो नंतर नोकर मालक होतो आणि तो मालकाला त्याच्याकडे नोकरी करावी लागते. अशी कित्येक उदाहरणं आहेत. हे काय आहे? हे प्रारब्धाचे भोग आहेत. म्हणून देवाच्या भक्तीचं पुण्य त्याला खर्च. म्हणून देवाकडे कधी काय मागू नका. देवाची जेव्हा भक्ती करतो तेव्हा अपेक्षा ठेवू नका. निरपेक्ष प्रेम करा देवावर. देवाला निष्काम प्रेम, निरपेक्ष भक्ती ही आवडते. म्हणून निरपेक्ष प्रेम करा. देवाकडे काय मागायचं? अरे काय वेडे आहेत का? म्हणजे देवाला कळत नाही असं वाटतं का? एक आमचा मित्र गणपतीच्या दर्शनाला गेला. आम्ही 2-4 जण गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो. साऊथ इंडियन होता. तो पाया पडल्यानंतर मध्ये चेष्टा करावी म्हणून मालकाने त्याला विचारलं, काय देवाकडे मला फार आवडलं म्हणून लक्षात राहिलं. तो म्हणाला देवाकडे जर मागायला लागत असेल तर देव अरे देवाच्या पाया पडल्यानंतर देवाला कळलं पाहिजे काय भक्ताला काय पाहिजे हे आपोआप कळतं देवाला. मागावं लागत नाही. सुंदर उत्तर दिलं त्याने. खरंच आहे ना. अरे देवाकडे आपण जातो तेव्हा देव भक्तांचा सांभाळ करतो. मागे पुढे उभा राही सांभाळता आली आघात निवारया. अरे जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता आणि श्रद्धेनं देवाचं नामस्मरण करता, भक्ती करता, तेव्हा देवाला काही सांगावं लागत नाही. देवाचं 24 तास तुमच्यावर लक्ष असतं. 24 तास असतं. किंवा जेवढी तुम्ही देवाची आठवण करता तेवढं देवाचं तुमच्यावर लक्ष असतं. गीतेमध्ये वचन दिलंय देवानी, यो यथा माम प्रपद्यन्ते तान तथा भजामी अहम. मम वर्तमा अनुवर्तते मनुष्या पार्थ सर्वशा. यो यथा माम प्रपद्यन्ते म्हणजे जो जेवढी माझी प्रपद्यन्ते म्हणजे भक्ती करतो, पूजा करतो, तान तथा भजामी अहम. तेवढीच मी त्याची भक्ती करतो, तेवढीच मी त्याची आठवण करतो. म्हणजे दिवसभर जर आपण सतत देवाची आठवणीत राहिलो, स्मरणात राहिलो, तर देवही आपल्या स्मरण करत असतो. दुःखामध्ये जर आपण स्मरण केलं देवाचं तर देव आपली आठवण करतो ना. म्हणून दुःख देवाचं करा, देवाचं नामस्मरण करा. मागून का देवाला दुःख घालव म्हणून. दुःखाचं आपल्याला जाणीव होऊ देत नाही देव. दुःख भोगावं लागतं पण दुःखाची जाणीव होऊ देत नाही. ते भोगण्याची शक्ती देतो देव आपल्याला. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊ न दे क्षीण आड घाली सुदर्शन. बघा त्यांनी प्रमाण दिले, साक्षी दिले. पडता जड भारी म्हणजे दुःख आलं, संकट आलं तर काय करावा? दासी आठवावा हरी. जो ज्यानी देवाचा भक्त म्हणून म्हणवलंय, देवाचा भक्त म्हणजे देवाचा दास, तर दासी आठवावा हरी.
जो देवाचा दास आहे, जो देवाची भक्ती करतो, देवाचा भक्त आहे, त्यांनी भगवंताची आठवण करावी. दासी आठवावा हरी. मग तो काय करतो आठवण केल्यानंतर? मग तो होऊ नये दे क्षीण. क्षीण म्हणजे तो दुःख होऊ देत नाही. मग काय करतो? आड घाली सुदर्शन. देव त्याच्या आड सुदर्शन, त्या दुःखाच्या आड सुदर्शन चक्र घालतो आणि ते दुःख आपल्याकडे येऊ देत नाही. आलं तरी आपल्याला जाणून देत नाही. देव ते दुःख सहन करण्याची आपल्याला शक्ती देतो. प्रारब्धाने जर भोगावंच लागतं, पण भोगताना आपल्याला वाटत नाही मी दुःख भोगतो, ते पण हसत हसत भोगतो. दुःख जरी असलं तरी आपल्या चेहऱ्यावर समाधान असतं, संतुष्ट असतो. हे कशाने होतं? देवाच्या कृपेने होतं. म्हणून देवाकडे काय मागू नये. अरे मागायला देव तर अनंत कोटी ब्रह्मांडात काय चाललंय हे देवाला एका क्षणात कळतं. इथं तुमच्या इकडे भारतामध्ये असं नाही. अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये अनंत खंड आहेत. जसे आपल्याकडे एशिया खंड वगैरे वगैरे आहेत, तशा अनंत कोटी आहेत. आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी जीव मात्र आहेत, भूत मात्र आहेत. आणि त्या अनंत कोटी भूत मात्रांच्या मनामध्ये काय चाललंय हे देवाला क्षणामध्ये कळतंय. क्षणामध्ये कळते, एका क्षणामध्ये देवाला कळतं. कबीर म्हणतात, चीटी के पग में नुपुर बुझे वो भी अल्लाह सुनता है. चीटी म्हणजे मुंगी, चीटी के पग में नुपुर, नुपुर म्हणजे घुंगरू. आता ती मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, घुंगरू केवढं. चीटी के पग में नुपुर बजे वो भी अल्लाह सुनता है. ते पण देवाला ऐकायला जातं. तुमच्या आमच्या मनातलं नाही का देवाला ऐकायला येणार? अरे देवाला सगळं कळतं. म्हणून देवाकडे हे मागू नका. देवाची भक्ती अशा या सकाम गोष्टीसाठी म्हणजे संसाराच्या सुखासाठी वाया घालू नका. संसाराची सुख दुःख ही प्रारब्धाने प्राप्त झालेली आहेत. तर ही प्रारब्धाने जसं सुख प्राप्त होतं तसं दुःखही प्राप्त होतं. तर हे भोगावं, भोगल्याने ते कमी होतं. आणि जर टाळलं तर ते शिल्लक राहतं ना, परत भोगावं लागतं पुढे. ते नष्ट होत नाही कधी. दुःख कधीच नष्ट होत नाही किंवा सुख कधीच नष्ट होत नाही. ते भोगावंच लागतं. आपले भोग आपल्याला भोगावंच लागतात. भोगल्याशिवाय सुटत नाही. म्हणून हे जे व्रत आहे, एकादशीचं व्रत, हे काय करतं? तर देवाच्या प्राप्तीसाठी सहाय्य करतं. देवाच्या प्राप्तीसाठी सहाय्यक होतं. काय सहाय्यक होतं? का आपल्या चित्त शुद्धीसाठी ते मदत करतं. चित्ताची शुद्धी करते. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्यामध्ये वाईट विचार येतो का? आळंदीला गेल्यानंतर आपण वाईट विचार करतो का? नाही करत. सतत देवाचं स्मरण असतं. बरं एक तर झालं आणि तिथे साधू संतांच्या भेटी होते. तिथे गेल्यानंतर सज्जनांची भेट होतो. काय माहित त्याच्यात कोण संत असेल? संत शरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनही जाय असं म्हटलंय. त्या संतांच्या पायाची धूळ जरी आपल्याला सापडली, ती धूळ जरी आपल्या अंगाला लागली तरी आपलं पाप नष्ट होईल, वाईट वासना, अज्ञान नष्ट होईल. हे त्या ठिकाणी असतं. सद्विचार मिळतात, अभिमान जातो. उठाउठी अभिमान जाई ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीची घडे. खळा पाझरे रोकडे. हे हे ह्या तीर्थस्थानामध्ये होतं. तीर्थाटन करून काय होतं? तर आपलं पुण्य किंवा आपलं जे हे चित्त जे आहे, हे पुण्य जे आपलं त्याचं आहे. जर आपण भगवंताचं स्मरण केलं, तर त्या पुण्याने आपली चित्ताची शुद्धी होते. आणि चित्ताची शुद्धी झाल्यानंतर मग आपण देवाकडे वळतो. देवाला राहण्यासाठी आतमध्ये स्वच्छ जागा पाहिजे ना. देव का घाणीमध्ये येईल? अरे इथे आतमध्ये काय किती घाण आहे, त्याचं काय वर्णन करायचं? रक्त रेत दुर्गंधी दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे, असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन आहे. हा का कान्होबा तुझी घोंगडी चांगली, रक्त रेख दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे, आमासी दिदली का गली. अरे आम्हाला दिसली ती वांगली का दिली, वाईट का दिली अशी? कशी वाईट? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरलेली आम्हाला दिली आणि तुझी मात्र चांगली दिव्य. तर देवा अशी का दिलीस आम्हाला? तर असं हे शरीर आहे, रक्त रेत दुर्गंधी. सगळ्या आतमध्ये जर भगवंतानी याच्यावर कातडी दिली नसती ना वरती, चामडी जर नसती ना, तर एवढी आतमध्ये घाण आहे. याच्यात घाणाशिवाय दुसरं काही नाही. या देहाला 9 द्वार आहेत. या 9 दारातनं काय काय बाहेर येतं, एक पण चांगलं नाही. 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, तोंड, गुद, हे सगळी 9 द्वार आहेत. कशातनं? डोळ्यातनं चांगलं येतं का? तोंडातनं चांगलं बाहेर पडतं का? कानातनं चांगलं बाहेर पडतं का?
सगळ्यात वाईट. का वाईट येतं? कारण आतमध्ये वाईट आहे. जे वाईट आतमध्ये आहे ते बाहेर येतं. अरे आतमध्ये सगळं वाईट आहे ना. तुकाराम महाराज म्हणत, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीर ऐसा. महाराज म्हणतात ते शरीर एवढं अपवित्र काही नाहीये. हे रोगाचं भांडार आहे, हे दुःखाचं कोठार आहे. बहुविध बहुविध व्याधी, स्थूल शरीरा, नाना प्रकारचे रोग आहेत. असं म्हणतात या शरीरामध्ये 72,000 नाडे आहेत. या 72,000 नाड्यामध्ये 72,000 रोग आहेत. एवढे रोग आहेत या शरीराला. म्हणून ते म्हणतात दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची धार. एवढं वाईट शरीर आहे. म्हणजे वाईट शरीर एवढं आहे. पण या वाईट शरीरामध्ये सुद्धा 2 गुण आहेत बघा. संत तेही सांगतात. याला विषवृक्ष म्हटले. संसार विषवृक्षस्य द्वे फलम निर्मल. संसार विषवृक्षस्य द्वे फलम अमृततुल्यम. या संसार वृक्षवृक्षाला संसारामध्ये आल्यानंतर याला 2 फळं अमृततुल्य आहेत. अमृतापेक्षा श्रेष्ठ अशी 2 फळं या संसार वृक्षाला म्हणतात. कदाचित केशवम भक्ती तद्भक्ते समागम. हा कुठली 2 फळं? संसार विषवृक्षस्य द्वे फलम अमृततुल्यम, कदाचित केशवम भक्ती तद्भक्ते समागम. दोनच श्रेष्ठ आहेत. या संसारातली 2 फळं तीच श्रेष्ठ आहेत आणि तीच करण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालाय. काय 2 फळं? कदाचित केशवम भक्ती, म्हणजे भगवंताची भक्ती करणं हा अधिकार देवाने दिलाय. आणि तद्भक्ते समागम, म्हणजे त्याचे जे भक्त संतजन आहेत त्यांचा संत संगती करणं. संतांची संगती आणि भगवंताचं नामस्मरण, हे 2 अधिकार किंवा 2 जी फळं आहेत ह्या संसारात येऊन हे 2 गोष्टी ज्या करायला मिळतात ह्या इतर योनीमध्ये नाही. इतर योनीमध्ये ह्या मिळत नाही. फक्त याच योनीमध्ये ही फळं आहेत. म्हणून या संसारात द्वे फळं अमृततुल्यम असं म्हटलं. त्याला उपमा देताना अमृततुल्य आहे ती. अमृतासारखी गोड आहेत. कधी जर केली तर. म्हणून अपेक्षा करतात संतजन. अवतार घेऊन येतात काय याचं महत्व सांगतात. संत संगतीचं महत्व काय, भक्तीचं महत्व काय हेच सांगतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. काय त्यांचं कर्म काय? वाढावया सुख भक्तिभाव धर्म, पिटू भक्तीचा डांगोरा. याच्यासाठी आलो. संत येतात ते एवढ्यासाठी येतात. वाढाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. विठोबाच्या नामाचा उच्च म्हणजे वाढ, कुळाचा वाढ व्हावा, विठोबाचं महत्व वाढत राहावं. ते महत्व तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी येतं आणि त्याचाच प्रचार करत असतात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरिभजने धवळीले जग, चुकविला लाग कळीकालाचा. तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य. आम्ही शून्य, संसाराकडे शून्य घातला, संसाराकडे बघितलं पण नाही. वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्य धर्म म्हणजे भगवंताकडे आम्ही भक्तीकडे वळलो आणि काय केलं? हरिभजने धवळीले जग. भगवंताच्या नामस्मरणाने जग ढवळून काढलं आणि चुकविला लाग कळीकालाचा आणि मोक्ष मिळवला. कळीकालाचा लाग चुकवणं म्हणजे काय? मोक्ष मिळवला, मुक्त झालो. म्हणून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला ओरडून सांगतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. अरे आम्ही बिघडलो म्हणजे बिघडवलो नाही, फुकट गेलो नाही. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना, असा त्याचा सुंदर अर्थ आहे. ते म्हणतात आम्ही घडलो. अरे या विठ्ठलाच्या पाठी लागून आम्ही घडलो. आता तुम्ही बी घडा ना. हे सांगतायत तुकाराम महाराज. डांगोरा पिटून सांगतात खटनट यारे उद्धरोनी जा रे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. दौंडी पिटून सांगतात
खटनट या, अरे काय तुम्ही काय कसे काडे कुबडे कसे कसे असाल तरी या सगळ्यांना सगळ्यांशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सगळ्यांशी येते आहे अधिकार. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. या रे लहान थोर, सगळ्यांना लहानापासून थोरापासून राजापासून रंकापासून भिकाऱ्यापासून सगळ्या साहेबाला सगळ्या कोण उच्च शिक्षित असो कमी शिक्षित असो अडाणी असो अज्ञानी असो सगळ्यांशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अरे भगवंताचं नाम घ्या. या कलियुगामध्ये जर उद्धार व्हायचा असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे या सर्वांनी. आणि इथे लुटा. संत सज्जनानी घातली दुकान, जे जया पाहिजे ते हवे, जे जया पाहिजे ते देत. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी न तयाकडे पाहि रे. हे संत संजन आले अवतार घेऊन त्यांनी दुकान मांडलंय मुक्तीचं. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, फुकाट देतात. बाजारात गेलो दुकानात गेलो तर किंमत मोजावी लागते. साडी घेताना काय घेताना वस्तू घेताना किंमत मोजल्याशिवाय देत नाहीत. इथं फुकटचं दुकान घातले म्हणून त्याला किंमत नाही. संत संजनानी मांडलेली दुकानं, जे जया पाहिजे ते घे. मुक्ती मुक्ती फुकाच साठी, अरे फुकट देतात. तयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळवली मांदी सज्ज वैष्णवांची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तयाने घातली मुक्तींची गवांधी. अरे मुक्तीचं दुकान उघडले त्यांनी. मिळवली मांदी वैष्णवांची. मुक्ती घ्या, वाटतायत वाटतायत. वैष्णवाच्या घरी ब्रह्मज्ञान लोळे. घ्या 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 बळे म्हणत असे. वैष्णवांच्या घरी ब्रह्मज्ञान लोळे. त्यांच्या घरामध्ये ब्रह्मज्ञान असं पाणी भरते. घ्या घ्या बळे म्हणत असे. बळजबरीने सांगतात अरे घ्या, द्यायला आलोत आम्ही. पण जात नाही ना कोण. कोणी ना त्याकडे पाहि रे. कोण बुडून बघत नाही. ते म्हणतात आम्ही ब्रह्मज्ञान घेऊन काय करू. आमची इथं बायका आहेत, मुलं आहेत, संसार आहे. अरे नोकरी आहे माझी, जो ब्रह्मज्ञान घेऊन काय करू. कोणी ना त्याकडे पाहि रे. होतं संतांना असं ऐकल्यानंतर. ते म्हणतात तुका म्हणे मेलो सांगता सांगता, त्याची तुम्हा आता कळू आले. अरे मेलो सांगता सांगता, आमचा अवतार संपायला आले तरी तुमच्या डोक्यात जात नाही, खोपडीमध्ये बसत नाही. कारण देवाची भक्ती करा. देवाच्या भक्ती करण्यासाठी दिलेलं आहे. आमचे सद्गुरू गोपाळ काका म्हणतात विचार करून सावध व्हालय बुरले सांभाळा, संत पदाचा आश्रय धरुणी निज स्वरूपी डोळा. 33 कोटी देव इच्छा करती ज्या देहाची, तोची तुम्हाला मिळता कशी भर करता काळाची. विचार करून सावध व्हालय उरले सांभाळा, संत पदाचा आश्रय धरुणी निज स्वरूपी डोळा. निज स्वरूपी डोळा. ते म्हणाले 33 कोटी देव ज्याची इच्छा करतात तो नरदेह तुम्हाला मिळाले. त्या 33 कोटी देवांना इच्छा करून जो प्राप्त होत नाही तो तुम्हाला भगवंताने दिलाय. म्हणून विचार करा. विचार करून सावध व्हा. आता तरी सावध व्हा. गेलं तर गेलं. अरे कसला जन्मदिवस वाढदिवस साजरा करताय. संत म्हणतात अरे वाढदिवस साजरा करताना दुःख व्हायला पाहिजे, आनंद काय. आतापर्यंत गेलेलं आयुष्य फुकट घालवलं, देवाची सेवा नाही केली, देवाची भक्ती नाही केली, याचं दुःख व्हायला पाहिजे. नामदेव महाराजांना झालं तसं. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, येऊनी देवे सांगितलेले काम करावे कवित्व. स्वप्नामध्ये येऊन देवाने सांगितलं का कवित्व करा, अभंग करा. आता माझी या चित्ताशी बहु झाले क्लेश. हे ऐकल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात माझी या चित्ताशी बहु झाले क्लेश, वृथा मी आयुष्य गमाविले. एक कोटी काय, 1 कोटी तुझे करीन अभंग सिद्धीसा नाही पण माझा. नामदेवानी मग पण केला का तुझे कोटी अभंग करीन, वृथा मी आयुष्य गमाविले. पश्चाताप झाला देवानी दर्शन दिल्यानंतर, स्वप्नात येऊन सांगितल्यानंतर. अरे काय आयुष्यात केलं मी, काहीच नाही केलं. वाढदिवस साजरा करताना पश्चाताप व्हायला पाहिजे आपल्याला पण. अरे आयुष्यामध्ये मी देवाची भक्तीच केली नाही, दुःख व्हायला पाहिजे ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरीच जन्मा व्हावे, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. नाहीतरी काय थोडी श्वान सुकर बापुडी.
ते म्हणतात तरीच जन्मा यावे. अरे जन्माला येऊन कशासाठी जन्मा यावे? दास विठोबाचे व्हावे, देवाचा भक्त हो, जन्माला येऊन देवाचा भक्त हो. नाहीतरी काय थोडी श्वान सुकर बापडे चुकर डुकर कुत्री काय कमी आहेत का? त्यांच्यातनं आपल्यात काय फरक? जर देवाचा दासत्व नरदेह मिळून मनुष्य देह मिळून जर देवाची भक्ती केली नाही, देवाचे दास झालो नाही, भक्त झालो नाही, तर त्यांच्यापेक्षा वेगळं काय केलं? अरे खाणं पिणं हे तर ते पण करतात ना. उठणं झोपणं लग्न त्यांचीही मुलं असतात. डुकराची मुलं नसतं का आपल्यापेक्षा जास्त असतात. मग त्याच्यापेक्षा वेगळं काय केलं? माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, नाहीतरी काय थोडी श्वान सुकर पापडी. जर जन्माला येऊन जर भक्ती केली नाही तर त्या श्वान शुक्रांसारखे आहोत, कुत्रांसारखे डुकरांसारखे आहोत. नाथ महाराज म्हणतात नरदेहास नरदेह पवित्र पावन पावनी न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दभ जाण पुच्छेविन दुपाई. नाथ महाराज म्हणतात नरदेह परम पावन. अरे हा पावन आहे नरदेह, परम भाग्याने मिळालाय. नरदेह परम पावन पाहुनी न साधी ब्रह्मज्ञान. हा नरदेह मिळवण्याची साधना करत नसेल आणि साध्य करून घेत नसेल तर तो लांडा गर्दभ जाण. आपलं शेपूट नाही ना, गाढवाला शेपूट आहे म्हणून लांडा म्हणतात आपल्याला. तो लांडा गर्दभ जाण पुच्छेविन दो पायी. दोन पायाचा लांडा गाढव आहे तो. संतांच्या शिव्या कशा असतात बघा. नाथ महाराजांनी तर फार फार शिव्या दिल्यात नाथ महाराजांनी. ते म्हणतात हरिपाठामध्ये म्हणतात काय तुझी गेली भूतापाशी हरिनये मुखात. तेव्हा का तुझ्या आईला तुझा जन्म तुझ्या झाला तेव्हा काय भूतापाशी गेली होती का? भूतापासून तुझा जन्म झाला का? कारण भूत देवाचं नाव घेत नाही. काय तुझी माय गेली होती भूतापाशी हरिनये मुखाशी. अरे मुडा, अरे मूर्खा, तुझ्या मनुष्य देहाला येऊन तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाही का? तुला तुझ्या आईला भूतापासून तुझा जन्म झाला का? अजून काय शिव्या द्याव्या? काय संतांनी आपल्याला वाईट बोलावं? काय अजून शिव्या द्याव्या? तरी आपल्या फरक पडत नाही, तरी चित्तामध्ये फरक पडत. म्हणून ही व्रत करावी. कारण व्रताने करू नये असं नाही, ही सगळी व्रत महत्वाची आहेत. हे तुम्हा आम्हाला प्रापंचिक लोकांना सांगितलेली साधन आहे. जे उच्च प्रतीचे आहेत त्यांना याची गरजच नसते. जे वरच्या पायरीला गेलेत त्यांना व्रत उपवास वगैरे याची गरजच नसते. कुठला संत उपवास करतो? कुठेच नाही करत. कुठल्या आश्रमात जा एकादशी करत नाहीत. का नाही करत? कारण त्यांना गरज नाही त्याची. सतत देवाचं नामस्मरण केल्यानंतर त्याची काय गरज आहे? तुम्हा आम्हाला गरज आहे. तुम्हा आम्हाला काय गरज आहे? कारण आपलं मन संसारात असतं, दिवसभर संसारात गुंतलेलं असतं. त्या संसारातून बाहेर यावं, त्याची शुद्धी व्हावी, ते पवित्र व्हावं, निर्मळ व्हावं, याच्यासाठी व्रत उपवास आहे. ही प्रथम पायरी आहे, खालच्या प्रतीची साधना आहे. हे केलं आपलं पवित्र झालं. पवित्र, अरे उपवासाचा अर्थच असा आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे निवास करणं. जवळ उपवास, उपवास म्हणजे देवाच्या जवळ वास करणं म्हणजे उपवास करणं. जे थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा उपवास करतो तेव्हा रात्रंदिवस हरीचं नाम मुखामध्ये असलं पाहिजे. व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी हरीचे नाम. गायीन अहर्निशी, अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. तर तो एकादशीचा उपवास. या आज आपलं चांगलं आहे, एकादशीला आपण 1 तास का होईना भगवंताच्या स्मरणामध्ये घालवला. 1 तास, सव्वा तास जो काय असेल तो. इथं तर त्यांनी म्हटलंय, महाराजांनी म्हटलंय गायीन अहर्निशी हरीचे नाम. व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी हरीचे नाम. म्हणून उपवास याचा अर्थच असा आहे का जेव्हा उपवास करतो तेव्हा देवाचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. तर त्या उपवासाचं फळ किंवा तर त्या उपवासाचं हित होईल. म्हणजे त्याच्यासाठी उपवास आहे. म्हणून तो आपण नियमाप्रमाणे किंवा जसं शास्त्रामध्ये सांगितलं तशाप्रमाणे करत नाही, विधियुक्त करत नाही. आणि विधियुक्त करत नाही म्हणून त्याचं फळ आपल्याला योग्य रीतीने मिळत नाही. उपवाशी सांगितले पण आपण 5 वेळ फराळ करतो. तुम्ही काय नाही मी काय. राहत नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात 15व्या दिवशी एक एकादशी
कारण करसी कारे न करसी व्रत उपवास, कारण करसी व्रतसार. काय तुझा जीव जातो एक दिसे, फराळाच्या मिसे धणी देसी. काय तुझा जीव जातो एका दिसे. एक दिवस जर उपाशी राहिलं तर तुझा जीव जातो का? नाथ महाराज म्हणतात 15 दिवसात एकदाच तुला उपवास करायचा, 15व्या दिवशी एक एकादशी. अरे 15 दिवसानंतर एक एकादशीचा उपवास करायचा आहे. मग तो एक उपवास जर फराळ न करता केलास का तुझा जीव जातो का? तो पण करता येत नाही देवासाठी तुला. म्हणजे एवढा त्याग पण देवासाठी करता येत नाही. म्हणजे मी पण तसाच आहे, मी पण 2 वेळ करतो. तर ठीक आहे, जे काय करतो न करण्यापेक्षा बरं आहे ना. न करण्यापेक्षा काहीतरी करणं बरं आहे, काहीच न करण्यापेक्षा. म्हणून महाराज म्हणतात तो उपवास जो आहे तो उपवाशी करायचा आहे आणि त्या उपवासाच्या दिवशी देवाजवळ निवास करायचा आहे. उपवास देवाजवळ वास्तव्य करायचं आहे, म्हणजेच देवाला जवळ करायचं आहे, म्हणजेच देवाचं नामस्मरण किंवा भक्ती करायची आहे. अहर्निशी जोपर्यंत उपवास आहे तोपर्यंत देवाचं का मन निर्मळ असतं. त्या दिवशी आपलं मन पवित्र असतं. पवित्र मनाने देवाची केलेली भक्ती ती नक्कीच फळाला येते आणि ते आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाते. म्हणून अशा रीतीने केलं तर ते एकादशीचं व्रत आहे. तर आपलं अरे साधी गोष्ट, साधा विचार केला तरी जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा आपण वाईट करत नाही. एखाद्याने सांगितलं चल अरे बारमध्ये जाऊ, तो म्हणतो नाही माझा आज उपवास आहे, नंतर जाऊ, आज नाही. एखाद्याने सांगितलं चल जुगाराच्या अड्ड्यावर जाऊ, आपण नुसतं बघायला काय करते, नाही आज नाही येणार, आज माझा उपवास आहे. म्हणजे मनाला पवित्रता असते ना थोडी. म्हणजे जर विचार केला, जर खऱ्या अर्थाने केलं, मनापासून जर उपवास केला तर मनामध्ये पवित्रता असते. तर ही पवित्रता, मनाची पवित्रता ही प्राप्त होते या उपवासाने. म्हणजे उपवासाने देव भेटतो असं नाही. अरे फार सुंदर विचार आहेत आपल्या संतांचे. बघा सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर परवा कीर्तनात ऐकलं सुंदर पडे, फार फार सुंदर विचार सांगितला. ते म्हणाले ज्ञानेश्वरी किंवा गीता वाचून देव भेटत नाही. अरे मी ऐकत बसलो, ज्ञानेश्वरी आणि गीता वाचून देव भेटत नाही असं जर बोललं तर ठेवतील का लोक? वारकरी आमचे बोलतील का? ठेवतील का? ते म्हणाले सांगा थांबा थांबा. त्यांनी सांगितलं पुढचं वाक्य ऐका. ज्ञानेश्वरी गीता किंवा गाथा वाचून देव भेटत नाही, भेटलेला देव कळतो. ते म्हणाले जो भेटलेला देव आहे तो कळतो. अरे देव भेटायचं काय? देव तुमच्यामध्येच आहे ना. देव ऑलरेडी तुम्हाला भेटलेला आहे. देव तुमच्यामध्येच आहे, तुम्हाला त्याची ओळख नाही. हे केल्याने, व्रत उपवास केल्यानंतर, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, गीता वाचल्यानंतर, गाथा वाचल्यानंतर असलेला देव कळतो. जो आपल्यामध्ये देव आहे, आपण देवाचे अंश आहोत आणि आतमध्ये तो ऐसा हृदयामध्ये राम ईश्वरा सर्वभूतानां हृदयार्जुन तिष्ठत. कैसा ईश्वर तरी वासा हा करी, सदा जो प्राण्याच्या अंतरी तयाला शरण जाई लवकरी. असा तो तयाच्या अंतरी, अंतरामध्ये वास करतोय, हे सगळ्यांना माहित आहे. मग देव भेटायचा काय? देव ऑलरेडी भेटलाय, तो आहेच आपल्यामध्ये. जो आहे त्याची ओळख करून घ्या, तो कळतो, त्याला ओळखायचंय, त्याची ओळख करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी भक्ती करायची, त्याच्यासाठी गाथा वाचायची, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय. देव भेटण्यासाठी नाही, देव ऑलरेडी भेटलाय, पण आपलं अज्ञान आहे, आपल्याला कळत नाही. सगळ्या संतांनी सांगितलंय नुसतं बोलतो आपण देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, बोलतो पण ते कुठे वळत नाही ना, आचरणात येत नाही ना. का परवा सांगितलं ना मी, सगळं नास्तिक आहोत. का नास्तिक आहोत? अरे असलेला देव कळतच नाही, त्याला घाबरतच नाही, आपण मानतच नाही ना, म्हणून नास्तिक आहोत ना. तो कळावा याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी एकादशी आहे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यासाठी काय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय? अरे कशी भक्ती करा, देवापर्यंत कसे जा, हेच सांगितलंय ना. सगळ्या वेदांमध्ये, पुराणामध्ये 18 पुराणाच्या पोटी नामेविन नाही गोष्टी असं म्हणते. वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. बस वेदाचं सार सांगितलंय तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात वेद अनंत बोललेला. अरे अनंत गोष्टी सांगितल्यात वेदामध्ये, अर्थ इतकाची साधिला, सार त्याचा एवढंच आहे काय,
विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. निष्ठेने भगवंताचं नाम घ्या आणि भगवंताला शरण जा. 18 पुराणाच्या पोटी नामे विना नाही गोष्टी. बस एवढंच आहे. सगळ्याचं सार एकच आहे. काय? भगवंताला शरण जा आणि भगवंताचं नाम घ्या. बस हेच त्याचं सार आहे. एवढं सांगण्यासाठी एवढे सगळे ग्रंथ आहे. याजसाठी जप. महाराज म्हणतात याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केले. महाराज म्हणतात याजसाठी जप, याजसाठी तप, तप पण याच्यासाठी, जप पण याच्यासाठी, याजसाठी व्यासेही अमूप ग्रंथ केले. व्यासाने अनेक ग्रंथ केले. कशासाठी? त्या ग्रंथामध्ये हेच सांगितलंय काय? विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. बस एवढंच सांगितलंय. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर एवढंच एक आपलं आद्य कर्तव्य आहे. किंबहुना मी नेहमी सांगत असतो का परम श्रेष्ठ कर्म कुठलं आहे या मनुष्य देहातलं, तर ते भगवंताची भक्ती. मग भगवंताची भक्ती असं नाही ना, तो लोकांची तक्रार असते का रे आम्हाला वेळ मिळत नाही, ऑफिसमध्ये जायला लागतं, काम करावं लागतं, संसार आहे पाठीमागे, मुलं बाळ आहेत. अरे हे करतानाच करायची आहे देवाची भक्ती. देवाची भक्ती करा म्हणजे संत असं म्हणत नाही दिवसभर देवाच्या देवाजवळ बसून बसा, डोळे मिटून बसा, असं नाही म्हणत. अरे देवाची भक्ती म्हणजे देवाचं स्मरण ठेवायचं आतमध्ये, बस हीच भक्ती आहे. काय अगरबत्ती पण लावू नको ना, निरांजन पण लावू नको. सतत मनामध्ये देवाचं स्मरण ठेव, याच्यासारखी श्रेष्ठ भक्ती नाही. प्रत्येक कर्म करताना देवाला अर्पण कर, श्रेष्ठ भक्ती. प्रत्येक कर्म करताना मनामध्ये अशी भावना ठेव, देवा करता मी नाही तू करतायस, करते पण भगवंताकडे द्या. बस याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती नाही. मग अर्जुनाला पण हेच सांगितलं ना, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. बस अरे युद्ध कर, कितीही युद्ध कर, पण तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. सतत जेव्हा कर्म करशील, जेव्हा युद्ध करशील, तेव्हा माझी आठवण ठेव. आणि मनामध्ये एवढंच लक्षात ठेव, करता करविता मी आहे, तू नाहीस. मारला तू नाही मारला, मी मारलाय. एवढं मनामध्ये ठेव. अर्जुना जी काय कर्म करशील संसारामध्ये ती करताना भगवंताचं स्मरण ठेव. भगवंताला अर्पण कर. अर्पण कर म्हणजे काय? अर्पण करणं म्हणजे काय? ते कर्म उचलायचं देवाच्या चरणाशी ठेवायचं असं नाही. अर्पण कर म्हणजे भगवंताचं स्मरण करून कर. करताना मनामध्ये ठामपणा नको. मी केलं हा मोठा घात आहे, हे मोठं पाप आहे. मी केलं म्हणणं हे मोठं पाप आहे, हे ब्रह्महत्येचं पातक आहे. हेच करू नका. करता करविता मी नाही. अरे काय आपण करतो? आपली कुठं अस्तित्वच नाहीये. काय अस्तित्व आहे आपलं सांगा? अरे त्याच्यासाठी तर जन्म, आपलं अस्तित्व काय आहे ओळखण्यासाठी जन्म आहे. शंकराचार्यांनी म्हटलंय को हम कथम इदम जातम को वै जातस्य को को उपादानम इह. म्हणजे को हम, मी कोण आहे, कथम इदम जातो, मला कुठे जायचंय, किम कर्तारस्य विद्यते, म्हणजे माझं काय करायचं आहे, मला मी कशासाठी आलोय, किम कर्तारस्य विद्यते, को हम उपादानम, म्हणजे कशाने कुठून निर्माण झालोय मी, माझं उपादान कारण काय आहे, हे ओळखायचंय या मनुष्य जन्माला. को हम मोठा प्रश्न आहे. मी कोण आहे? माऊली ज्ञानेश्वरांनी पण सांगितलंय, आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. बस एवढा विचार करा. आहे मी हा कोण करावा विचार. आपण कोण आहोत, कुठे कशासाठी आलोत, या सृष्टीमध्ये कशासाठी जन्म घेतलाय, याचा विचार करा. कोण आहोत आपण, काय आपली ओळख आहे. मी पाटील सर आहे. अरे कुठे पाटील सर आहे? ही छाती आहे. इकडे हात लावला ते डोकं आहे. खाली पायाला हात लावला पाय आहे. हाताला हात लावला तर हात आहे. पाटील सर कुठे आहेत? ओळखच नाही आपली. आपण नाही तोच. अरे या देहाला नाव दिलंय पाटील सर. हा देह म्हणजे पाटील सर. अरे हे देह म्हणजे पाटील सर असला तर मग पडल्यानंतर, देह गेल्यानंतर, आत्मा गेल्यानंतर ते देह तर समोर असतो, पण तेव्हा नाही म्हणत पाटील सर आहेत म्हणून. तेव्हा म्हणतात गेले. म्हणजे देह म्हणजे आहेत का? देह म्हणजे आपण नाही आहोत. अरे देह हा तो पंचमहाभूताचा आहे.
तो आत्मा निघून गेल्यानंतर उसना आणलेला असतो तो पंचमहाभूताकडनं, तो पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. तर त्यांचा उधार आणलेला आहे. आपलं काय अस्तित्व, आपलं काय नाही. आपण कोण आहोत? जो आतमधून गेला तो कोण आहे? तो मम एव अंशः जीवलोके जीवभूत सनातना. तो देवाचा अंश होतो. तो देवाचा अंश आतमध्ये होता. ती देवाची चेतन शक्ती आतमध्ये होती. म्हणून सगळं शरीर चाललं होतं. म्हणून सगळी इंद्रिय काम करत होती. म्हणून सगळे व्यवहार करत होतो. तो करता करविता तो आहे. मी नाही आहे. माझं काय अस्तित्व आहे? काहीच नाही आहे. अरे तो म्हणजेच मी आहे. हे देह म्हणजे मी नाही आहे. या देहाचं नातं या संसाराशी आहे आणि माझं नातं त्या भगवंताशी आहे. कारण मी त्याचा अंश आहे. त्या परमात्म्याचा अंश आहे. मम एव अंश हा जीवलोके. मी त्याचा संबंधी आहे. आणि इथले जे सगळे संबंधी नातेवाईक आहेत ते शरीराचे आहेत. हे माझे नाहीत. आत्म्याचे नाहीत. हे शरीराचे आहेत. शरीर गेल्यानंतर कोण नातेवाईक राहत नाही. कोण म्हणतं का माझा आत्मा इथे आहे, का अमक्याचा आत्मा इथे आहे त्याचा मी नातेवाईक आहे, असं नाही म्हणत कोण. शरीर गेलं का तो म्हणतो गेला, नातं संपलं. जे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत नाती आहेत. संत म्हणतात ही नाती प्रत्येक जन्मामध्ये वेगळी असतात. अरे आज कोणाचे आपण बाप आहोत, उद्या तो आपला मुलगाच आपला बाप असतो दुसऱ्या जन्मामध्ये. आज माझी पत्नी आहे, दुसऱ्या जन्मामध्ये आपण त्यांची पत्नी. अरे असे अनेक जन्म घेतले तर अनेक प्रत्येक जन्मामध्ये अनंत नातेवाईक असतात. ते सगळे शरीराचे. त्या त्या जन्माचं जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत हे नातेवाईक आहेत. ते शरीर संपलं का त्यांचे संबंध संपले. म्हणून तर हे नाशिवंत आहेत म्हणतात ना संत. हे सगळे नाशिवंत आहेत. का नाशिवंत आहेत? अरे शरीर आहे तोपर्यंत. म्हणून माऊलींनी सांगितलं ज्ञानेश्वरांनी, मी माझे ऐसी आठवण विसरलं ज्याचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. अरे त्याला संन्याशी म्हणा. कोण? ज्याचं मी विसरलं आणि माझे विसरलं. माझे म्हणजे मी शरीर आहे, मी देह आहे, देह म्हणजे मी आहे, ही भावनाच गेली. तुका म्हणे नाही निवाले जे अंगे योगी करती रागे गुरु गुरु. अरे योगी जरी झाला ना तरी पण निवाले जे अंगे, ज्यांचा शरीर भाव गेला नाही, शरीराचा अहमपणा गेला नाही, मी देह आहे ही भावना गेली नाही. निवाले जे अंगे, तुका म्हणे नाही निवाले जे अंगे योगी करते रागे गुरु गुरु. अरे नुसतं योगी झाला, गेला, तपश्चर्या केली, हिमालयामध्ये योगी झाला, पण देहभाव गेला नाही तर त्याला राग येतो ना. गुरु गुरु करतोच. म्हणजे जोपर्यंत देहभाव जात नाही, जोपर्यंत मी माझे जात नाही, तोपर्यंत तो निरंतर संन्याशी नाही. तोपर्यंत तो देवाचा भक्त नाही. हा पहिला घालवला पाहिजे. म्हणून देवाला अर्पण करणं म्हणजे काय? कर्म करताना देवाला समर्पित करा. करता करवी भगवंता तू आहेस. एवढी नम्रता असायला पाहिजे. ही नम्रता भगवंताकडे घेऊन जाते. कसं सुंदर तो आहे. कबीर म्हणतात, अरे दे को अन्नपान लेने हरिनाम, डुबने क्या तरने को लीनता और डुबने का अन्नदान करा, उदक दान करा, देने को अन्नपान लेने को हरिनाम. संसारामध्ये नरदेह मिळाल्यानंतर ही कर्म करा, ही पवित्र कर्म आहेत. देणे को अन्नपान, अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. म्हणून जेव्हा कधी मिळेल तेव्हा अन्नदान करा. देणे को अन्नदान. बघा आता करोना आहे, लोक काय 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 भरत्या पावसात जाऊन लोकांना अन्न वाटतात, अन्नदान करतायत. हजारो लोकांना, लाखो लोकांना वाटतायत. का वाटतायत? वेळ लागले का त्यांना? अरे कलियुगामध्ये अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम. भगवंताची भक्ती हे श्रेष्ठ कर्म आहे कलियुगातलं. तरणे को लीनता, नम्रता. नम्रतेनेच तरू, अभिमानाने नाही. अभिमान, तीळ मात्र अभिमान देवाला समान, मेरू समान वाटतो. सहन होत नाही देवाला जरा सुद्धा अभिमान. अरे तुमचा आमचा काय अर्जुनाचा अभिमान सहन झाला, भीमाचा अभिमान सहन झाला नाही. सगळ्यांचा अभिमान तोडला. बलरामाचा अभिमान तोडला भगवंतानी. कसा तोडला? वेळ नाही तर सांगितलंच. कथा आहेत ना. अर्जुनाने बाणाचा सेतू बांधला आणि तो हनुमंतानी तोडला. त्याने सांगितलं, अरे अर्जुने त्याला चिडवलं, काय तुम्ही दगडाचा सेतू बांधला? अरे मी असतो तर एक बाणाने सेतू बांधला असता आणि तुम्ही लंकेला गेला असता. हनुमंताने सांगितलं, अरे आमचे वानर एवढे मोठे मोठे होते,
एका एकाच्या भाराने तुझा मानाचा सेतू तुटला असता. तर म्हणाले, "हा असं काय तुटतो?" तो म्हणाले, "बांधून दाखव, मी तोडून दाखवतो." अर्जुनाने सेतू बांधला, उडी मारली, आकाशात गेला आणि धाडकन पडला, सेतू तुटला. मग पुढे कथा आहे. तिथे साक्षी कोण नव्हतं. मग श्रीकृष्ण आला. काय अर्जुनाने प्रतिज्ञा केली का तुटला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. आता अर्जुनच संपला तर देवाचं काय काम? म्हणून श्रीकृष्ण आला. परत त्यांनी आपली लीला केली आणि मग तो तुटला नाही. कारण देवाने त्या बाणाच्या सेतूखाली सुदर्शन धरलं आणि मग तो तुटला नाही. परत करायला सांगितलं. तर ते कथा आहेत. पण तो हा कशासाठी केला तर अभिमान. भीमाला ताकदीचा अभिमान होता. मारुतीरायाला पाठवलं. शेपूट टाकून बसला होता रस्त्यामध्ये. तर शेपूट लाथेने मारायला लागला. "अरे बाबा, मी म्हातारा झालोय, माझ्यावर शेपूट उचलव. मला ते उचलता येत नाही. तू ताकदवान आहेस." भीम गेला शेपूट उचलायला. मारुतीचं शेपूट उचलता येत नाही. सगळी ताकद खलास. ताकदीचा अभिमान गेला. असं सगळ्यांचा अभिमान देवाला सहन होत नाही. म्हणून तरनी को लीनता और डुबने को अभिमान. बस ज्याला अभिमान तो कधीच पुढे येणार नाही. ज्याला आपण कर्तेपणाचा अभिमान आहे. अभिमान कसला? अरे संपत्ती-विंपत्ती जाऊ दे. तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचा जो अभिमान असतो ना, तोही तुम्हाला खाली खेचणार आहे. तो पण डुबवणार आहे. कर्म केल्यानंतर जी केलं किंवा एखादं तुम्हाला यश आलं तर 10 लोकांना सांगत बसतो. का सांगतो? अरे मी काहीतरी विशेष केलं. आनंद आहे, अभिमान आहे. हा अभिमान काय करतो? आनंद फुलवतो. अहंकार खवळलेला जाण करी आनंदाचे आवरण. हा अहंकार झाला ना का आनंद करतो. 10 लोकांना सांगत बसतो. अरे मी होतो म्हणून झालं. मी असं केलं. अरे काय आहे? तू केलंस का? तुझं ओळखच नाहीये. तो आहे आतमध्ये म्हणून तू हे करतोस. तू केलं काय? अरे करता करविता भगवंत चाले शरीर कोणाची असत्य कोण बोलवितो हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. काना ऐकवी नयना दाखवी त्वचेला कळवी रसना चाखवी परिमळ लेववी शेवटी कोण हा कोठे रे भगवंता दर्शन देई रे. सोयराबाई म्हणतात. असा हा भगवंत आहे. आपलीच ओळख आपल्याला नाही. म्हणून हे जे काय व्रत आहेत, उपवास आहेत, एकादशी वगैरे हे एवढ्यासाठी आहेत. हे भगवत प्राप्तीला आपल्याला कामाला येतात. चित्तशुद्धीला कामाला येतात आणि तुमच्या आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. कारण आपली चित्तशुद्धी हे केल्याशिवाय होणार नाही. हे प्राथमिक आहे. तर इथून सुरुवात डायरेक्ट जर आपण गेलो का तपश्चर्या करू वगैरे असं नाही होत. प्रपंचात राहून असं नाही होत. म्हणून प्रपंचात ही साधनं करत, करत, करत आपलं मन पवित्र झाल्यानंतर आपण मग एकाग्र होतो. तर हे हळू-हळू एक-एक पायरीने पुढे जावं लागतं. एकदम असं 7वीची किंवा 10वीची परीक्षा देता येत नाही. पहिली, दुसरी, तिसरी करत-करत 10वीत जावं लागतं. तसंच परमार्थामध्ये पण ह्या पायऱ्या आहेत. पुढच्या प्रवचनामध्ये आपण बघू. संत संगतीवर करायचं अजून आपलं अर्धं राहिलंय. ते पुढच्या रविवारचं आपण रविवारी करू. आज एकादशी म्हणून थोडंसं एकादशीचं घेतलं, जरा डायव्हर्शन घेतलं. 1.5 तास झालाय आता. मला वाटतं वेळ भरपूर झालेली आहे. म्हणजे मी पण तुम्हाला फार बोर करतो. आता काय आहे, आमचे संजय महाराज घेताना वेळच पण भरपूर घेतात. हे 3 तासाची वगैरे. मग आता 3 तासात 1.5 तास तरी मला घ्यावा. 50% माझी, 50% तुमची. असा विचार करून मी आपला 1-1.5 तास बोलतो. तुमच्याच कृपेनेही बोलतो, तुमच्या प्रेमामुळे बोलतो. हेच प्रेम परत-परत द्या आणि त्या प्रेमापोटी तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि तुम्हाला झालेली सेवा तुमच्या चरणाशी अर्पण करतो. भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि ही सेवा म्हणजे इथे मी थांबतो. आता म्हणजे दरवेळेला सूचना अशी असते की आपण एंड करताना, समारोप करताना नेहमी जिथे कुठे प्रवचन करतो तेव्हा पसायदानाने करतो. तर पसायदान पण नंतर घेण्यापेक्षा आता आपण घेऊ. तर विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. सगळ्यांनी आपल्या आपल्या इकडे म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तो शावे तो शोनी मज द्यावे पसाय दान हे जे व्यंकटी तांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस धर्म सूर्ये पाहू जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वरिष्टांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन लांछन मार्तंड मार्तंड जे जे तापहीन तापहीन ते ते सर्वाई सर्वाई सदा सदा सज्जन सज्जन सोयरे सोयरे होतो. होतो.
किंबहुना किंबहुना सर्व सर्व सुखी सुखी पूर्ण पूर्ण होऊनी होऊनी ती ती लोकी भजी भजी जो जो आधी आदि पुरती पुरखी अखंड अखंडित आणि आणि ग्रंथोपजीविये ग्रंथोपजीविये विशेष लोकीये लोकीये दृष्टा दृष्टा दृष्ट दृष्ट विजयी हुआवे जे विजय येथ येथ म्हणे म्हणे श्री श्री विश्वेश्वरावो विश्वेश्वराओ हा हा होईल होईल दान दान पसावो पसावो येणे वरी ज्ञानदेव सुखिया सुखिया झाला येणे येणे वरे ज्ञानदेव ज्ञानदेव सुखिया सुखिया झाला झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला कुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मतपरमांस स्वामी जीवनमुक्त महाराज की जय निर्विकल्प देव स्वामी महाराज की समर्थ सद्गुरु गोपाळ काका महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय आज के आनंद की जय।